पासून जोडले गेलेले आमचे समालोचक मित्र गोपी जाधव सरांना या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे। अगदी तसं पाहिलं तर कोकणचे सुपुत्र, रत्नागिरीचे सुपुत्र आणि स्पर्धा परीक्षांच्या निमित्ताने मात्र पुण्यामध्ये दाखल होताना पाहायला मिळाले। स्पर्धा परीक्षा देता देता समालोचनाची गोडी निर्माण झाली आणि समालोचन क्षेत्रामध्ये देखील पुण्यामध्ये मग टेनिसचं समालोचन असू देत किंवा लेदरचं समालोचन असू देत किंवा कॉर्पोरेटमध्ये विशेष मात्र त्यांनी छाप सोडली असे समालोचक गोपी जाधव सरांना मात्र या ठिकाणी सन्मानित केलं जाते। कोमल सर सन्मानित करतायत। गोपी जाधव सर, आपला हा आवाज मात्र सर्व प्रकारच्या क्रिकेटमध्ये असाच घुमत राहू दे। आपल्याला खूप साऱ्या शुभेच्छा नक्कीच लाभू देत आणि ज्या पद्धतीने आपण सध्या प्रगती करताय नक्कीच खूप सारे टॅलेंट आपल्यात आहे। आणि आता या ठिकाणी मी आमंत्रित करतोय आणखीन प्रकाश सर, आपणास विनंती असणार आहे आणखीन एक युवा टॅलेंटेड समालोचक आपल्याला या ठिकाणी अगदी मी त्यांना लॉकडाऊनला त्यांच्या मुलाखतीच्या दरम्यान मात्र पाहायला मिळालं, त्यानंतर मानाच्या करंडकमध्ये त्यांना ऐकायला मिळालं आणि आता विनोद सर हे एक ब्रँड झालेले आहेत। या विनोद सर, तुमच्याही आवाजाची गोडी अख्ख्या पुण्याला लागलेली आहे। विनोद चोरगे सर या ठिकाणी त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय। प्रहार प्रीमियर लीगचे घटक आपण बनलात आणि त्याचबरोबरने हा आवाज असाच घुमत राहू दे। खूप सारे टॅलेंट, माहितीपूर्ण समालोचन या सगळ्या बाबी मात्र विनोद सरांकडे पाहायला मिळत असतात। विनोद सर, आपल्याला देखील खूप साऱ्या शुभेच्छा असतील। प्रहार प्रीमियर लीगचे आपण घटक झालात त्याबद्दल आपला हा विशेष सन्मान असणार आहे। प्रथमवर एक दर्जेदार लाईव्ह कव्हरेज देखील आपण पाहतोय। यानंतरची महत्त्वाची मॅच आपल्या भेटीला येणार आहे आणि तेवढेच टॅलेंटेड समालोचक देखील आपल्या भेटीला येताना पाहायला मिळेल। पुण्याचा आवाज सध्या मात्र हक्काचा पुणेकरांचा आवाज या ठिकाणी पुढे येऊ लागलेला आहे। एवढं जबरदस्त समालोचक खेळाडू म्हणून सुरुवात केली या शैलेश निवंगुणे सर मात्र या ठिकाणी समालोचनासाठी असतील। धन्यवाद। धन्यवाद सर। प्रामुख्याने आपल्या सर्वांकडूनच काहीतरी थोडं शिकण्यासाठी मिळालं आणि त्यानंतर या पुण्यनगरीमध्ये समालोचन करण्याची संधी प्रत्येक आयोजकांनी देखील दिली, त्याबद्दल मी तुमच्या सर्वांचंच पुन्हा एकदा मनपूर्वक असा आभार व्यक्त करेन। प्रहार प्रीमियर लीग दरम्यान देखील गेल्या 2 वर्षापासून मी जोडले गेलो आणि या परिवाराचा कुठेतरी हिस्सा झाल्याचा आनंद मला देखील सातत्याने होतोय। चला आपण या गोष्टीकडून थोडंसं मॅचकडे देखील वळूयात, जिथे एका बाजूने फलटण तर दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय पिंपरी चिंचवड। धीरेनभाई शाह 11 हा संघ आपण एकमेकांच्या विरोधात खेळताना पाहतोय। धीरेनभाई शाह 11 या संघाने प्रथमतः नाणेफेकीचा कौल जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय, तर फिल्डिंग करण्याचा निर्णय इथे घेतलाय। तर बघूया हा निर्णय त्यांचा योग्य ठरतोय की अयोग्य। पहिला चेंडू इथे गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय। गोलंदाज श्याम त्र्यंबके इथे गोलंदाजी मार्क वरती येत आहेत। पहिल्या चेंडूवरती यष्टिरक्षकाच्या हातातून सुटलेला चेंडू, त्यानंतर पॅकअप देखील कुठेतरी खराब होत आहे, निराशाजनक होत आहे आणि त्या दरम्यान 2 धावा या 22 स्वरूपाचे इथे पूर्ण केल्या जात आहेत। 2 धावेने इथे धावसंख्येची सुरुवात होतीये। यष्टांच्या मागे सचिन बर्गे आपण पाहतोय, यष्टांना अगदी चिटकून उभे आहेत। पुढचा चेंडू इथे देखील समोरच्या दिशेने उडवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी इथे फसतोय, परंतु 1 धाव इथे जी प्राप्त केली जाते धावसंख्येत 1 ने वाढ। अकाउंट इथे बॅटरने ओपन केलंय, धावसंख्येमध्ये 1 ने वाढ होते। अक्षय आणि चेतन ही जोडी मैदानामध्ये आहे। फलटण संघाकडून आघाडीची जोडी लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन। धावसंख्या होते ती 3। 2 चेंडूंमध्ये आतापर्यंत 3 धावा। श्याम त्र्यंबके या देखील खेळाडूने कित्येक दशकं आपल्या क्रिकेटच्या जोरावरती आपल्या भागाचं, आपल्या शहराचं, आपल्या गावाचं नाव मोठं केलंय आणि ते आज प्रहार प्रीमियर लीग दरम्यान धीरेनभाई शाह 11 या संघामध्ये देखील त्यांची वर्णी लागते। पुढचा चेंडू इथे देखील बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, म्हणावा तसा प्रॉमिसिंग शॉट इथे खेळता आला नाही। मिडॉनचे खेळाडू जाऊन चेंडू अडवतील, त्या दरम्यान सिंगल। चेतन यांनी देखील आपलं अकाउंट ओपन केलंय। 1 धाव इथे संयमाने उत्तर दिलं जात आहे। 6 षटकांची मॅच आहे, ठाऊक आहे प्रत्येक क्षणी प्रत्येक पावलावरती इथे गोलंदाज कठीण प्रश्न विचारणार आहेत, त्यांना उत्तर संयमाबरोबर आक्रमणाने देखील द्यायचं आहे। खराब चेंडूची वाट पाहावी लागेल आणि त्यासाठी इथे काही वेळासाठी आपल्याला संयम देखील राखावा लागेल। धावसंख्येमध्ये होणारी वाढ पुन्हा एकदा सफल झाले। फॉलिंग स्वीप आणि त्यानंतर बॉल पाहतोय आपण डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने अगदी मैदानाला गुदगुल्या करत समांतर सीमारेषा पार येतोय चौकार 4 धावेंसाठी। 4 धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ होते। धावसंख्या होते ती 8। एका बाजूने इथे मात्र सूत्र आपल्या हाती घेतली आहेत
आणि काय फटका इथे खेळला जातोय. क्षेत्ररक्षण कुठेतरी निराशाजनक होत आहे. अवाक्यामध्ये होता चेंडू अडवण्यासारखा, परंतु क्षेत्ररक्षण इथे खराब झालंय. पुन्हा एकदा स्विच हिटचा प्रयत्न इथे करण्यात आला. सरळ बॅटने इथे धावा येत आहेत, परंतु काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न श्राम त्र्यंबके इथे आपण पाहतोय. दोन्ही बाजूला चेंडू वळवण्याची ताकद या गोलंदाजाकडे आहे आणि त्याचा फायदा या खेळपट्टीवरती देखील सुरेखरित्या घेतला जातोय. पुन्हा एकदा सफल झाले. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, गॅपमध्ये चेंडू इथे ढकलला जातोय. एक धाव त्या दरम्यान प्राप्त केली जाईल. धावसंख्येमध्ये 1 ने वाढ होते. पहिले षटक इथे संपुष्टात येते आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते 9 धावा. फलटण संघाची आपण सुरुवात जर पाहिली तर काहीशी संयमाने केली जाते. श्याम त्र्यंबके यांच्यावरती आक्रमण करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी कुठेतरी अगदी संयमाने करताना आपण पाहिलंय. दोन्ही आघाडीचे बॅटर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होते, परंतु श्याम त्र्यंबके यांची जी गोलंदाजी आहे अक्षरशः भेदक होती. व्हेरिएशन त्या गोलंदाजीमध्ये पाहायला मिळालं आणि अशा गोलंदाजावरती आक्रमण करणं हे देखील फार अवघड काम आहे आणि तेच काम इथे मात्र तुम्हाला यशस्वीरित्या पार पाडावं लागेल. षटक क्रमांक 2 गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय इथे प्रथमेश गोसावी डावखुरे शैलीचे गोलंदाज गोलंदाजी मार्क वरती येत आहेत. विजय खडके या संघाचे संघनायक, कॅप्टन. एक चांगली टीम आपण पाहतोय मैदानामध्ये. अलीकडच्या काही कालावधीमध्ये पाहिलं ना तर धीरेमभाई शाह या संघाने देखील या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्या टीमचा, आपल्या नावाचा दबदबा निर्माण केलाय. पुढचा चेंडू इथे देखील समोरच्या दिशेने अगदी ब्लॅकच्या स्लॉट मध्ये मिळाला आणि त्यानंतर वाईडिश लॉंग ऑफच्या दिशेने सीमारेषेच्या पलीकडच्या प्लॉट मध्ये धाडून दिलाय. अक्षय यांच्या बॅट मधून हा येईल षटकार 6 धावेंसाठी. सुरेखरित्या आपण पाहतोय चेंडूला इथे सीमारेषेच्या पलीकडे धाडलाय. प्रत्येक अँगल मध्ये आपण पाहतोय कशा पद्धतीने हा चेंडू खेळला जातोय. स्वीट साऊंड इथे येतोय आणि नेहमीच डावखुऱ्या शैलीच्या बॅटरच्या बॅट मधून ज्या वेळेस तो फटका खेळला जातो ना तो अक्षरशः मंत्रमुग्ध करून टाकणारा हा फटका आपल्याला पाहायला मिळतो आणि तोच अक्षय यांच्या बॅट मधून येतोय. 200चा स्ट्राईक रेट त्यांनी आता मात्र इथे अवलंबलाय. 6 चेंडू खेळलेत, 12 धावा आतापर्यंत त्यांच्या बॅट मधून येत आहेत. धावसंख्या होते ती 15. हा चेंडू मात्र खोलवट टप्प्याचा आहे, खोदून काढलाय. चांगला बॉटम हँडचा वापर, हलक्या हाताने चेंडूला ढकलून दिलाय. डीप काऊ कॉर्नर मधून क्षेत्ररक्षक येतील. त्या दरम्यान सिंगल अक्षय यांच्या खात्यामध्ये जोडली जाते तर सांघिक धावसंख्येमध्ये देखील होतीये वाढ. धावसंख्या आतापर्यंत एकूण झाली गोळा. धावसंख्या बिन बाद 16 विदाउट लॉस. 16 धावा आतापर्यंत झाल्यात. एकही बॅटर बाद नाहीये आतापर्यंत. चांगली कामगिरी. 8 चेंडूंमध्ये 16 धावा. कुठेतरी आपण म्हणत होतो की संयमाने इथे उत्तर दिलं जात आहे, परंतु 200च्या स्ट्राईक रेटने धावा बनवल्या देखील जात आहेत. इथे देखील अखूट टप्प्याचा चेंडू विकेटवरती चेंडूला हिट केलं. अतिरिक्त उसळी इथे चेंडूने घेतली. यष्टांच्या मागे सचिन बर्गे अप्रतिमरित्या या चेंडूचं कलेक्शन करतायत. चांगलं कमबॅक इथे प्रथमेश गोसावी करतायत. या देखील खेळाडूने अलीकडच्या कालावधीमध्ये आपण पाहिलं तर चांगल्या गोलंदाजीच्या जोरावरती आपल्या संघाला कित्येक वेळा मॅचेस जिंकून दिल्यात आणि नेहमीच अडचणीमध्ये संघ ज्यावेळेस येतो ना त्यावेळेस प्रथमेश गोसावी यांना आमंत्रित केलं जातं. इथे मात्र शॉर्ट आर्म पुल आणि इथे होतोय सक्सेसफुल, वंडरफुल, ब्युटिफुल, पॉवरफुल षटकार 6 धावेंसाठी. धन्यवाद. सुमधुर संगीतानंतर पुन्हा एकदा आपण मॅच कडे वळतोय. प्रहार प्रीमियर लीगचं संगीत आपण ऐकल्यानंतर तो जोश प्रत्येक खेळाडूमध्ये, प्रत्येक प्रेक्षकाला देखील आनंद करून देणार आहे. चांगल्या संगीतानंतर पुन्हा एकदा सुरू असलेल्या चांगल्या लढतीकडे देखील आपण वळतोय. एखादा बाउन्सर इथे अलाउ केला जाईल, परंतु पुढच्या चेंडूसाठी देखील बॅटर तयार आहेत. इथे पदाला लित्य डान्सिंग डाऊन द विकेट. इथे थोडस आक्रमक पवित्रा चैतन्य इथे धारण करतायत. एक षटकार आल्यानंतर ते पदाला लिहितं. तो फुटवर्क, ते पुढे सरसावत जाऊन खेळणं हे देखील पाहायला मिळतं. तो कॉन्फिडन्स, तो आत्मविश्वास इथे दुणावतोय आणि त्याचमुळे इथे धावसंख्येमध्ये देखील वाढ होतीये. धावसंख्या होते ती 23. षटक क्रमांक मैदानामध्ये दुसरं सुरू आहे. 23 धावा आतापर्यंत झाल्यात.
हा चेंडू मात्र सुरेखरित्या हाताळलाय. पंचांकडे हलकीशी दाद मागण्यात येते, परंतु चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. निर्धाव चेंडूची सांगता होते. 2 षटकांचा खेळ आतापर्यंत संपुष्टात. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 23 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस. 23 धावा आतापर्यंत झाल्यात. कुठलाही बॅटर इथे आतापर्यंत बाद नाहीये. 2 षटकांचा खेळ इथे संपुष्टात आलाय. पॉवर प्लेच्या षटकामध्ये विकेट हातामध्ये इथे शाबूत ठेवली आहे आणि धावसंख्या देखील आपण पाहिल्यानंतर जवळपास 12च्या सरासरीने इथे धावा बनवण्याचा प्रयत्न केला जातोय. कौतुक करावं लागेल. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय श्याम त्र्यंबके यांना आमंत्रित करण्यात येत आहे. वैयक्तिक कोठ्यातील दुसरं आणि संघासाठी तिसरं षटक. पहिल्या षटकामध्ये 9 धावा त्यांनी खर्च केला. इथे देखील फुलर लाईनचा चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. डीपमध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहेत. 1 धाव पूर्ण केली जाईल. एकाच धावेवरती इथे समाधान आहे. फार वेगात येऊन इथे चेंडू अडवण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि त्या दरम्यान चांगली फेकी देखील होतीये. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 24 रन्स ऑन बोर्ड. प्रत्येक चेंडूवरती इथे प्रहार करण्याचा प्रयत्न आहे. 6 षटकांची मॅच आहे. धीरेनभाई शाह या संघामध्ये देखील फार स्टारकास्ट खेळाडू आपण पाहतोय. चांगले गोलंदाज आहेत, चांगले फलंदाज आहेत. काही प्रमुख खेळाडूंची उपस्थिती इथे मात्र दिसून येत नाहीये, तरी देखील हा तगडा संघ आहे. इथे मात्र आडव्या बॅटचा वापर आणि बॉल देखील करेल हवाई सफर. बॉल जातोय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. सीमारेषा पार येतोय खनखनीत दणदणीत सनसनीत षटकार 6 धावेंसाठी. काय फटका इथे सजवला जातोय. आडव्या बॅटचा वापर केलाय आणि अक्षय आज मनामध्ये ठरवून आलाय आज कुछ तुफानी करते है. हा चेंडू मात्र 1 बाउन्स सीमारेषेच्या पलीकडे षटकारा पाठोपाठ हा येतोय चौकार 4 धाब्यांसाठी. धन्यवाद. 4 धाब्याने देखील धावसंख्येमध्ये होणारी वाढ. अक्षय हे तुफान हे वादळ मैदानामध्ये घोंगावत आहे. मैदानाच्या चौफेर इथे फटकेबाजी केली जाते आणि तो जो पवित्र आहे, जो आक्रमक पवित्र इथे जो धारण केलाय त्यामध्ये धावा येत आहेत. श्याम यांच्यावरती आक्रमण चढवलंय. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. शरीराचा वेध इथे चेंडूने घेतलाय, परंतु कुठल्याही प्रकारची धाव नसेल. अँगल इथे बदललाय. अँगलने गोलंदाजी करण्याचा प्रयत्न आहे. चेंडू वळाला नाही. त्याचबरोबर आपण पाहिलं तर चौकार षटकार देखील येतोय. तर इथे गोलंदाज काहीच व्हेरिएशन अँगलच्या माध्यमातून देखील करतायत. कव्हर पॉइंटच्या दिशेने चेंडू खेळलाय. 1 धावेचा प्रयत्न केलाय. फार वेगवान इथे धाव घेतली जाते. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. दोन्ही खेळाडूंमधलं चांगला आय कोऑर्डिनेशन, चांगला कॉल आणि त्या दरम्यान चांगला प्रतिसाद देखील मिळतोय. एका धावेने धावसंख्येमध्ये होणारी वाढ. धावसंख्या होते ती 35. तिसरं षटक मैदानामध्ये सुरू आहे. 35 धावा आतापर्यंत झाल्या आहेत. 35 धावा. पुन्हा एकदा बॅकफुटला गेलेत. बॅकफुट पंच, परंतु डीप मध्ये इथे क्षेत्ररक्षक तैनात आहेत. या फटक्यासाठी देखील सिंगलने इथे धावसंख्येमध्ये वाढ होईल. 3 षटकांचा खेळ जो आतापर्यंत संपुष्टात येतोय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय विदाउट लॉस 36 धावा. 12ची सरासरी आहे. प्रत्येक षटकामागे 12 धावा इथे आपल्याला होताना पाहायला मिळतात. पहिल्या षटकामध्ये कुठेतरी धावा कमी होत्या. दुसऱ्या षटकामध्ये मात्र 23 धावा 23 धावा झाल्या. या षटकामध्ये 13 आल्यात. 3 षटकानंतर 36 धावा सरासरी. करंट रन रेटचा जर विचार केला तर 12च्या सरासरीने इथे धावा बनवल्या जात आहेत. बॉलर आला जाग्यावर. मित्रा बॉलर आलाय. चला धन्यवाद डीजे. 3 षटकांचा खेळ. निम्मा डाव तर पहिल्या डावातील इथे पूर्ण झालाय.
चांगली बॅटिंग आपण पाहतोय इथे जी पूर्ण करण्यात येते अक्षय आणि त्याचबरोबरीने साथीला असलेले चेतन या दोन्हींनी केलेली सुरेख अशी सुरुवात. 18 चेंडूंमध्ये आतापर्यंत आपण पाहतोय 36 धावा पूर्ण केल्यात. अजूनही 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. बघूया षटक क्रमांक 4 ची सुरुवात. धीरज गच्छे गोलंदाजी मार्क वरती. पहिला चेंडू थोडासा अपिश खेळलेत आणि कव्हरच्या दिशेने क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह, बॉल सीमारेषा पार. चेतन यांच्या बॅट मधून येईल चौकार 4 धावेंसाठी. काही फटका इथे सजवला जातोय. ऍक्शन रिप्ले मध्ये देखील आपण पाहतोय उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू आहे. थोडस अपिच खेळण्याचा प्रयत्न इथे केला जातोय. चेंडू फेका आतमध्ये. धावसंख्येमध्ये होणारी वाढ. धावसंख्या होते ती 40 धावा आतापर्यंत झाल्यात. षटक क्रमांक 4 मैदानामध्ये सुरू आहे. एका बाजूने अक्षय 12 चेंडूंमध्ये 24, तर चेतन हे देखील कुठेही मागे नाही आहेत. 7 चेंडूंमध्ये 14 धावा. अगदी कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट दोन्ही बॅटरच्या माध्यमातून खेळण्यात येत आहे. दोघांनी जो पवित्रा इथे घेतलाय प्रत्येक चेंडूवरती प्रहार करण्याचा, 200च्या स्ट्राईक रेट, दोन्ही बॅटरचं चांगलं इथे गुणोत्तर पाहायला मिळत आहे. दोघांचाही जो प्रयत्न आहे त्या प्रयत्नाला यश देखील मिळतं. आतापर्यंत चांगली फटकेबाजी या दोन्ही बॅटरकडून आपण पाहतोय. धीरज गच्छे यांचं देखील स्वागत केलंय. जय महाकाल फलटण हा संघ आपण पाहतोय बॅटिंग करतायत, तर दुसऱ्या बाजूने धीरेनभाई शहा इथे गोलंदाजी करण्यासाठी सज्ज आहेत. इथे देखील स्विचिटचा प्रयत्न. स्विचिट म्हटल्यानंतर इथे कुठेतरी चूक होते. त्या लाईन आणि लेनचा इथे वापर करून उलट दिशेने खेळण्याचा जो प्रयत्न केला जातोय त्या प्रयत्नामध्ये इथे अपयश येत आहे. आणि मगातपासून आपण पाहिलं तर दोन्ही बॅटरने एक स्विचिट करण्याचा प्रयत्न केला, परंतु तो प्रयत्न तिथे अयशस्वी ठरतोय. त्याचा मात्र फायदा इथे दिसून येत नाहीये. हा चेंडू मात्र उजव्या यष्टीच्या बाहेर आहे. पंचांनी व्हाईट बॉलचा इशारा केलाय. मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय अजय आवळे सर आहेत. त्याचबरोबर स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये अक्षय निर्मल सर आहेत. तर तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये संजय भालेराव सर देखील आपल्याबरोबर जोडले जात आहेत. चांगली अंपायरिंग या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळाली आहे. हा चेंडू देखील उजव्या यष्टीच्या लगत आहे. काय गोलंदाजी इथे केली आहे. एका चौकारानंतर आपण म्हणतो ना की एखादा ठेस लागल्यानंतर माणूस त्याच ठिकाणी जपून चालण्याचा प्रयत्न करतो. त्याच दिशेने अगदी वेगात आलेल्या चेंडूवरती चेतन यांनी प्रहार केला, परंतु धीरज यांनी धीराने इथे गोलंदाजी केली आहे. थोडासा संयम बाळगलाय, थोडीशी गती कमी केली आणि त्यानंतर मात्र इथे निर्धाव चेंडू देखील येत आहेत. धावसंख्या 41. चौथं षटक प्रगतीपथावरती आहे. इथे मात्र फुलटॉस समोरच्या दिशेने उडवलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतील आणि पहिल्या विकेटचं पतन. पहिला बॅटर चेतन बॅक टू द पॅव्हिलियन. धन्यवाद डीजे. सौरभ दळवी आपण पाहतोय तिथे वाईडी स्ट्रॉंग ऑफ मध्ये होते. मॅन फ्रॉम बारामती सुरेखरित्या त्या ठिकाणी अपर हँडचा वापर करत असताना टिपलेला झेल सौरभ दळवी आपण पाहतोय. बारामतीचे देखील खेळाडू आज आपण पाहतोय धीरेनभाई शाह या संघामध्ये खेळतात, परंतु धीरज गच्छे इथे विकेट प्राप्त करतात. एक पार्टनरशिप इथे ब्रेक करतायत. नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत सागर निकम. हा चेंडू मात्र अतिरिक्त उसळी घेणार आहे. पंचांनी मात्र इथे गोलंदाजाला दंडित केलाय. अगदी बॅटरच्या डोक्यावरून चेंडू इथे मार्गस्थ होतोय आणि लगेचच पंच इथे कळवते व्हाईट बॉल. स्वागत केलं इथे सागर यांचं बाउन्सरने, परंतु तो अतिरिक्त उसळी घेणार आहे. त्याचबरोबर गोलंदाजाला ताकीद देखील दिली जाते. धावसंख्या 42 एका गड्याच्या मोबदल्यात. हा चेंडू मात्र पुन्हा एकदा उजव्या यष्टीच्या बाहेर आहे. पंचांनी पुन्हा एकदा दंडित केलाय. बॅटर पासून दूर ठेवण्याचा प्रयत्न. कदाचित कधी कधी आपण म्हणतो ना की दिशा इथे भरकटल्यानंतर दशा इथे धावसंख्येची बिघडते. 42 वरून धावसंख्या अतिरिक्त धावेने इथे एक पाऊल पुढे टाकते. 43 धावा ज्या आतापर्यंत होत आहेत.
एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 43 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. चौथं षटक अजूनही मैदानामध्ये सुरू आहे. इथे देखील अकुटप्पाचा चेंडू, गती कमी केली, कुठेतरी ब्लाइंड शॉट खेळण्याचा प्रयत्न होता. शेवटपर्यंत चेंडूवरती नजर ठेवता आली नाही, अतिरिक्त उसळीचा अंदाज घेता आला नाही, गती काहीशी कमी केली. मगच जर आपण बाउन्सर बघितला तर हा अगदी तेज तर्रार होता, परंतु इथे बाउन्सरचा वापर केला परंतु गती देखील काहीशी कमी केली. स्लोअर वन बाउन्सरचा वापर, शरीराचा वेध आणि त्या दरम्यान आलेली सिंगल. धावसंख्या 44, 44 फॉर लॉस ऑफ 1 आफ्टर 3, फोर्थ ओव्हर इन प्रोग्रेस. पुन्हा एकदा स्विच हिट, काय फटका इथे सजवलाय अक्षय यांच्या बॅट मधून. उलट सुलट दिशेने खेळलेला फटका, बॉल जाईल वाईडिश थर्डमॅन, सीमारेषा पार, हा येईल चौकार 4 धावेंसाठी. धन्यवाद. या षटकामध्ये देखील आपण पाहतोय बरोबर 12 धावा झाल्यात. सरासरी 12 पेक्षा कमी नाहीये आणि सरासरी 12 पेक्षा जास्तही नाहीये. फलटण संघाने इथे बरोबर, आपण पुण्यामध्ये चाललोय, महाराष्ट्रामध्ये चाललोय, पुण्यामध्ये चाललोय, MH12 इथे देखील 12चीच धावगती त्यांनी पत्करली आहे. 48 धावा ज्या आतापर्यंत पूर्ण आहेत. 4 षटकांचा खेळ झालाय आणि एका बाजूने अक्षय 13 चेंडूंमध्ये 28 धावेंची नाबाद इनिंग पेश करतायत, तर त्यांच्या बरोबरीने सागर निकम 1 चेंडू खेळलेत आणि 1 धाव त्यांच्या बॅटमधून आली आहे. षटक क्रमांक 4 आपण पाहतोय. कासिफ संगम इथे गोलंदाजी मार्क वरती आहे. टेबल मध्ये देखील या खेळाडूने नाविन्यपूर्ण कामगिरी केलेली आहे. अलीकडे आपण काही स्पर्धा पाहिल्या, त्यामध्ये टेबॉलचा समावेश करण्यात आला आणि टेबॉल स्पेशलिस्ट म्हणून जर का पुण्यनगरी मधील कुठला गोलंदाज असेल तर तो कासिफ संगम आहे. गोलंदाजी मार्क वरती येत आहेत. पहिला चेंडू वेगवान, इथे थोडासा अपीश खेळलाय परंतु खडे खडे हा बॉल देखील पाठवून दिलाय वाईडिश लॉंग ऑफच्या दिशेने, सीमारेषा पार. इथे येतोय निकम यांच्या बॅट मधून हाय अँड हँडसम षटकार. बॉल आहे काय? धन्यवाद. संगीत वाजवण्यासाठी देखील काहीतरी कामगिरी झालीच पाहिजे. बॅटरने केली आहे. पहिल्या चेंडूवरती सागर निकम यांनी स्वागत केलंय कासिफ यांचं. काय फटका इथे सजवला. ऍक्शन रिप्ले मध्ये देखील आपण पाहतोय जाणून बुजून खेळलेला हा हवेमध्ये चेंडू आणि त्यानंतर रिझल्ट आपल्या समोर आहे. षटकारांनी इथे स्वागत केलंय कासिफ यांचं. पुन्हा एकदा खोलवा टप्प्याचा चेंडू, पुन्हा एकदा तोच फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक फार दूरवरती आहेत परंतु काय झेल इथे टिपलाय. अगदी वेगवान इथे ग्राउंड कव्हर केलं आणि पुन्हा एकदा ही विकेट मिळवण्यासाठी पुन्हा एकदा सौरभ दळवी तिथे धावून आले आणि चांगला झेल टिपलाय. अजून एका विकेटचं पतन होत आहे. सागर निकम बॅक टू द पॅव्हिलियन. चला क्षेत्ररक्षक आपण आपापल्या जागेवरती राहा. पंच तिथे चेक करतील आणि त्यानंतर आपल्यापर्यंत तो निर्णय सोपवला जाईल. आता कुठल्याही प्रकारचा वेळ खर्च करू नका, कारण आपण कालच्यापेक्षा आज थोडासा उशीर जास्त खर्च केलेला आहे. त्यामुळे प्रत्येक खेळाडूंना विनंती आहे, आपल्यासाठी ही घरची स्पर्धा आहे. आपल्या घरच्या स्पर्धेमध्ये आपण देखील तितक्याच नियमांचं पालन काटेकोरपणे पाडायचं आहे. तिसरे पंच इथे नो बॉल आहे की नाही याची पडताळणी करतील. टेक्नॉलॉजीचा वापर केला जाईल आणि प्रथम स्पोर्ट्स मीडियाच्या माध्यमातून या स्पर्धेच्या आपण पाहिलं तर लाईव्ह कव्हरेज केलं जातं आणि प्रत्येक चेंडूची इत्थंभूत माहिती त्यांच्या माध्यमातून दिली जाते. आणि इथे देखील या तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवला जातोय. ओव्हरस्टेपिंग साठी चौकशी केली जाते. डायरेक्टर टू टीव्ही अंपायर.
फेअर डिलिव्हरी. बॅटर OUT आउट. योग्य तो निर्णय आपल्यापर्यंत दिला जातोय आणि ती पारदर्शकता पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळाली. काय क्लिअरिटी आहे. अगदी प्रत्येक गोष्टीमध्ये बारकाईपणा आपल्याला पाहायला मिळाला आणि कुठल्याही खेळाडूवरती अन्याय होणार नाही, कुठल्याही टीमवरती अन्याय होणार नाही याची अगदी बारकाईने काळजी घेतली जाते. प्रत्येक अँगलमध्ये प्रथमतः ते पाहिलं जातं आणि त्यानंतर तो डिस्प्लेवरती आपल्या स्क्रीनवरती देखील ते दर्शवलं जात आहे. गोलंदाजी अप्रतिम आहे. चांगली साथ देखील इथे मिळते आहे. सौरभ दळवी यांनी सुरेखरित्या त्या ठिकाणी आपण पाहतोय झेल टिपलाय. विकेटचं पतन होत आहे. तर नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत. मनोज माने. मनोज माने न्यू बॅटर इन. इथे देखील आलेल्या मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. इशा कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक तिथे तैनात. सिंगल तर वेगवान आहे. एकाच धावेवरती समाधान आहे. पहिल्या चेंडूवरती षटकार आलाय. त्यानंतर आपण पाहतोय इथे कासिफ यांनी देखील केलेलं सुरेख असं कमबॅक करावं लागतं. पॅकअप होण्या अगोदर ती कमबॅक करावं लागेल आणि त्यासाठी इथे शिर्तीचे प्रयत्न. प्रत्येक वेळेस आपण बघतो ना की क्षेत्ररक्षण जे सजवलं जातं, विचारपूर्वक क्षेत्ररक्षण सजवलं जातं. स्ट्राईकला अक्षय टावखुऱ्या शैलीचे एक विध्वंसक बॅटर सज्ज होत आहेत. चेंडू मात्र इथे स्विच करण्याचा प्रयत्न ओळखला होता, परंतु त्याला फॉलो करण्याच्या प्रयत्नामध्ये दिशा इथे भरकटली जाते. उजव्या यष्टीच्या फार बाहेर चेंडू हाताळलाय. मुख्य पंच अक्षय निर्मल सर इथे गोलंदाजाला दंडित करतायत. जमीनलगत दोन्ही हात केलेत समांतर. धावा कळवल्यात अवांतर. अतिरिक्त धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते अब तक 56 धावा आतापर्यंत आल्यात. 3 चेंडूंमध्ये 8 धावा कासिफ यांनी खर्च केल्यात, परंतु 1 विकेट देखील प्राप्त केली आहे. पुढचा चेंडू अक्षय यांच्यासाठी. इथे देखील वाईड यॉर्करचा प्रयत्न. जोरदार अपील. पंचांकडे अपील इथे केली जाते, परंतु पंच कळवतील इट्स अ वाईट बॉल आणि लगेच मुख्य पंचांच्या निर्णयाकडे इथे चॅलेंज करण्यात येत आहे. बॅटिंग टीम कडून रिव्ह्यूचा वापर करण्यात येतोय. मुख्य पंचांनी तर वाईट बॉल कळवलाय, परंतु त्या मुख्य पंचांच्या निर्णयाला चॅलेंज देण्यात येत आहे. आणि एकदा चॅलेंज दिलं की पंचांशी चर्चा करून काही एक फायदा नाहीये. तुमच्याकडे संधी आहे. रिव्ह्यू आहे. 2 रिव्ह्यू प्रत्येक इनिंग साठी आहेत. त्यामुळे तुम्ही त्या रिव्ह्यूचा वापर करा आणि लगेच तुम्हाला ते चेंडूची कहाणी संपूर्ण गोष्ट त्या दरम्यान तुम्हाला स्पष्टपणे दिसून येईल. पंचांनी इथे व्हाईट बॉलचा तर इशारा केलाय, परंतु टेक्नॉलॉजी आहे त्याचा वापर देखील केला जाईल. परंतु इथे सर्व गोष्टी पाहिल्या जातील. ओव्हरस्टेपिंग देखील चेक केलं जाईल. व्हाईट बॉल चेक केला जाईल. मुख्य निर्णय काय त्यामध्ये बदल होईल का त्यामध्ये देखील योग्य तो आहे की नाही ती पडताळणी केली जाईल. आणि स्क्रीनवरती या चेंडूची संपूर्ण कहाणी काय असेल. इट्स अ नो बॉल. व्हाईट बॉल साठी गोलंदाजी करणाऱ्या टीमने इथे रिव्ह्यूचा वापर केला. करायला गेलो 1 आणि झालं मात्र भलतच काहीतरी झालं. इथे नो बॉल. उघडा डोळ्यांनी पहा नीट. पुढचा चेंडू असेल फ्री हिटचा चेंडू. मिस टाइम आहे. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक सचिन बर्गे इथे आपण पाहतोय डाऊन द बॉल. धाव घेण्याचा प्रयत्न. फेकी मात्र बॅटिंग एंड कडे. ही चतुराई सचिन बर्गे यांची आपण पाहतोय. योग्य दिशेने योग्य ठिकाणी केलेली फेकी आहे. हा अनुभव आहे, उगाच येत नाहीये. चांगलं क्षेत्ररक्षण. स्तुती करावी. चांगल्या गोष्टीची नेहमी स्तुती करणं गरजेचं आहे. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 58. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन आहे. 5वं षटक सुरू आहे. आतापर्यंत 10 धावा 4 चेंडूंमध्ये कासिफ यांनी खर्च केल्यात. पुढचा चेंडू इथे फुल टॉस. पुन्हा एकदा मिस टाइम. चेंडू हवेत. स्वतः गोलंदाज झेल घेण्याचा प्रयत्न करतील, परंतु सिंगल फक्त आणि फक्त एकच धाव. काय गोलंदाजी केली कासिफ यांनी. कमबॅक कसं करायचं ठाऊक आहे. इथे आपण पाहतोय बॅटिंग टीमने रिव्ह्यूचा वापर केलाय. वेस्ट हाईटसाठी मला वाटतं इथे बीमर साठीचा रिव्ह्यूचा वापर केलाय आणि रिव्ह्यू आहे तर त्याचा तुम्ही वापर करू शकता. जर काही शंका असतील तर त्याचं निरसन करण्यासाठी आमचे तिसरे पंच आहेत जे टेक्नॉलॉजीचा वापर करतील आणि तोपर्यंत तुमच्यापर्यंत निर्णय घेऊन येतील. दोन्ही पंच देखील चर्चेस आहेत. बॅटर देखील इथे रिव्ह्यूचा वापर करतायत. इथे बीमर आहे की नाही याची पडताळणी आपण इथे स्क्रीनवरती करतोय. बॅटरची पोझिशन, त्यांचा स्टान्स, त्या चेंडूची लेंथ
उंची, या सगळ्या गोष्टी प्रत्येक अँगल मधून आपले तिसरे पंच टेक्नॉलॉजीचा वापर करतील. आणि म्हणतातच ना, टेक्नॉलॉजी या प्रत्येक मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळते, जी प्रथम स्पोर्ट्स मीडियाच्या माध्यमातून इट्स अ फेअर डिलिव्हरी, योग्य तो निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जातोय. बघा किती पारदर्शकता आहे, कोणी नाराज नाही होणार, जे स्पष्ट आहे तेच समोर येणार आहे. इथे मात्र चेंडू निर्धाव, एक धाव आली आहे, धावसंख्या 59. इथे देखील खोलवर टप्प्याचा चेंडू, 12च्या वरती जायचंच नाही ठरवलंय. बरोबर 12 धावा या पण षटकामध्ये येत आहेत. 60 धावा झाल्यात, 5 षटकं संपली आहेत. पलटण संघ म्हणत असेल आम्ही पुण्यामध्ये आलोय MH12, आम्ही रनरेट देखील 12चाच ठेवणार आहे. 12 12 12 12 5 षटकांमध्ये 60 धावा इथे पूर्ण केल्या. अजिबात कमी नाहीत आणि जास्तही नाही, बरोबर तोलून मापून केलेला व्यवहार आहे. संधी 2 वेळा मिळाली, अवांतर धावा मिळाल्या, नो बॉल मिळाला तरी देखील 12च धावा. म्हणजे याचा अर्थ गोलंदाजाचं कौतुक आहे. गोलंदाजी मार्कवरती अंतिम षटक हाताळण्यासाठी शेवटचे 6 चेंडू स्लॉग ओव्हर मध्ये अजून एक नवीन गोलंदाजाला इथे आमंत्रित केलं जात आहे. विजय खडके अगदी सुरेखरित्या इथे कॅप्टनशिप करतायत. प्रत्येक गोलंदाजाला संधी देत आहेत, प्रत्येक क्षेत्ररक्षकाला संधी देत आहेत. आणि संधी दिल्यामुळे इथे धीरज पुन्हा एकदा आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती येत आहेत. धीरज गच्छे, पहिला चेंडू समोरच्या दिशेने उडवलाय, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, फटका फसतोय. धीरज गच्छे आले, धीरज गच्छे यांनी विकेट मिळवली. अक्षय देखील इथे होतील बाद. एक सेट बॅटर इथे डगआउटच्या दिशेने फलटण संघाला बसलेला. तिसरा धक्का, तिसरा बॅटर, बॅक 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 टू द पॅव्हिलियन. सुरेखरित्या आपण ऍक्शन रिप्ले मध्ये देखील पाहतोय. काय सुंदर दृश्य इथे मैदानामध्ये टिपलं जात आहे. सनलाइट मधून आपण हळूहळू फ्लड लाईट मध्ये पदार्पण करतोय. दिवस रात्र क्रिकेटची मजा या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. प्रहार प्रीमियर लीग, सचिन ढवळे सर आणि त्यांच्या संपूर्ण टीमचं एक बहारदार नियोजन आयोजन आणि त्यामध्ये संपन्न होणारी ही स्पर्धा, देखणी स्पर्धा, प्रत्येक फॉर्मॅटमध्ये खेळाडूंना खेळण्यासाठी एक चांगली पर्वणी. स्पर्धा परीक्षा असू द्यात, पुणे जिल्हा क्रिकेट नियामक मंडळ असू द्यात, अथवा ऑल इंडिया खुल्या गटातील खेळाडू असू द्यात, प्रत्येकाने मनमुराद आनंद या स्पर्धेमध्ये घेतलाय आणि प्रत्येकाने स्तुती या स्पर्धेदरम्यान आयोजकांची देखील केली आहे. नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत. चेतक गोरे न्यू बॅटर मैदानामध्ये आपण पाहतो इथे सज्ज होत आहेत. आज या स्पर्धेच्या निमित्तानं ज्यांचं आगमन झालेलं आहे, खरं तर आदरणीय सचिन ढवळे सरांचे अत्यंत जीवश्य कंठस्थ मित्र आणि CA सन्माननीय दीक्षित सरांची उपस्थिती या ठिकाणी लाभते. आपलं मनपूर्वक स्वागत करतो. त्याचबरोबर त्यांचे बंधू देखील इथे उपस्थित आहे. दोन्ही बंधूंचं आम्ही सचिन ढवळे मॅथ्स अँड रिजनिंग अकॅडमीच्या वतीनं, सचिन ढवळे फाउंडेशनच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करतो. आपल्या स्पर्धेला बाउन्सरची सेवा ही दीक्षित सरांकडून आपल्याला प्राप्त झालेली आहे. त्याबद्दल देखील दीक्षित सरांचं आम्ही मनापासून अभिनंदन करतो. धन्यवाद. आणि स्वागत व्हावं तर असं जल्लोषामध्ये स्वागत होणं किती गरजेचं आहे. जल्लोष केलाय, परंतु इथे बॉलिंग टीमने जल्लोष केलाय. विकेट इथे प्राप्त होतीये. चेतक इथे बाद होत आहेत. सिल्वर डकचे शिकार ठरतायत. 2 चेंडू खेळलेत, 0चा चष्मा परिधान केला आणि काय झेल इथे प्रथमेश गोसावी यांनी टिपलाय. झेल घेतल्यानंतर ती भावमुद्रा देखील इथे टिपली जाते. ऍक्शन रिप्ले मध्ये देखील आपण पाहतोय स्क्रीनवरती एकदाचा झेल टिपल्याचं समाधान चेहऱ्यावरती आहे, तर तीच नैराश्या बॅटरच्या देखील चेहऱ्यावरती आहे. नवीन बॅटर मैदानामध्ये आपण पाहतोय जय बनकर. हा चेंडू देखील खोलवा टप्प्याचा खोदून काढलाय. चांगली गोलंदाजी इथे आपल्याला पाहायला मिळतेय. धीरज गच्छे प्रत्येक स्पर्धेमध्ये ज्या वेळेस विकेट्स मिळवतात ना, त्यावेळेस त्यांची ती जे ऍक्शन आहे किंवा ज्या वेळेस ते सेलिब्रेशन आहे त्याच्या रील्स देखील व्हायरल होतात. जशी गोलंदाजीसाठी ते फेमस आहेत ना, तसे रील बनवण्यासाठी देखील ते फेमस आहेत. आणि का बनवू नये, कारण कामगिरी देखील तितकीच उत्तम आहे.
इथे देखील उजयष्टीच्या बाहेरचा चेंडू छेडछाड करण्याचा प्रयत्न. अजून एका विकेटचं पतन. सचिन बर्गे कुठल्याही प्रकारची चूक करणार नाही. मनोज इथे होतील बाद. अजून एका विकेटचं पतन. 5वे बॅटर डगआउटच्या दिशेने. बॅक टू द पॅव्हिलियन. नवीन बॅटर चला लवकर. बॅटरला विनंती आहे, ज्यावेळेस 30R सर्कल क्लिअर करतात ना आतले बॅटर, त्यावेळेस तुम्हाला त्यांना पास आउट करून तुम्हाला आतमध्ये यायचंय. नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत. सुनील भिसे, अजून एक अनुभवी खेळाडू या संघामधून आपण पाहतोय. जय महाकाल फलटण या संघाकडून 61 धावेंवरती 5. या षटकामध्ये कुठेतरी धावा रोखल्यात असं म्हणावं लागेल. धीरज गच्छे इथे देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु शेवटच्या चेंडूवरती इथे आलाय सुनील यांच्या बॅटमधून एक खणखणीत षटकार 6 धावेंसाठी. 5 चेंडूंवरती जेवढं कमावलं ना ते शेवटच्या चेंडूवरती गमावलं असं म्हणता येईल. पहिल्या डावाचा खेळ इथे संपुष्टात येतोय. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धावसंख्या बरोबर होते 66 धावा, 67 धावा, तर विजयासाठी 68 धावेंची गरज आहे. कुठेतरी धावा 12च्या सरासरीच्या आतमध्ये आल्यात, कारण या षटकामध्ये धावा रोखल्या गेल्या. परंतु जी गोलंदाजी झाली आहे, जो वेगाने धावणारा धावांचा रथ होता ना, त्याला रोखण्याचं काम सर्वच गोलंदाजांनी केलंय आणि चांगली साथ क्षेत्ररक्षकाने देखील दिली आहे. समरी आपण इथे पाहतोय कशा प्रकारे इथे बॅटिंग करण्यात आली. जय महाकाल फलटण या संघाकडून निर्धारित 6 षटकांमध्ये अक्षय यांनी 17 चेंडूंमध्ये 30 धावा बनवल्या. चेतन यांनी 10 चेंडूंमध्ये 14 धावा बनवल्या. त्यानंतर सागर निकम आले 3 चेंडूंमध्ये 7. त्यानंतर मनोज माने इथे आले 3 चेंडूंमध्ये 2. आणि अशा पद्धतीने ज्या धावा बनवल्या गेल्या. त्याचबरोबर आपण पाहतोय गोलंदाजी करत असताना श्याम त्र्यंबके 2 षटकं हाताळली, 20 धावा, 10ची इकॉनॉमी. प्रथमेश गोसावी एका षटकामध्ये 14 धावा, 2 डॉट्स करत असताना 14ची इकॉनॉमी. धीरज गच्छे 2 षटकांमध्ये 19 धावा, 4 विकेट त्यांनी मिळवल्या. 9.5 धावेंची इथे इकॉनॉमी आपण पाहिली. तर कासिफ संगम एका षटकामध्ये फक्त 12 धावा, 1 विकेट इथे मिळवली आणि 12ची इकॉनॉमी आपण त्यांच्याकडून देखील पाहतोय. एक्स्ट्राज मध्ये देखील आपण पाहिलं तर 7 एक्स्ट्रा झाल्यात, 4 वाईट बॉल आहेत, 1 नो बॉल आहेत, 2 बाईच्या आहेत. अशा एकूण 67 धावा या पहिल्या डावामध्ये जय महाकाल फलटण या संघाने पूर्ण केल्यात. तर 68 धावेंचं एक मापक आव्हान इथे धीरेन भाई शाह या संघाला पूर्ण करायचंय. फॉलोअप विकेट आपण पाहतोय कशा पद्धतीने इथे विकेट गमावल्या गेल्या. प्रथमतः चेतन, त्यानंतर आपण पाहतोय इथे सागर इथे बाद झाले. चांगला झेल इथे टिपण्यात आला. त्यानंतर आपण पाहतोय अक्षय देखील इथे मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात यांनी चांगली साथ दिली. परंतु धीरज गच्छे ज्या वेळेस आले त्या वेळेस विकेट मिळवून दिले. त्यानंतर आपण पाहतोय चेतक झेलबाद होत आहेत, म्हणावी तशी बॅटिंग झाली नाही. इथे देखील आपण पाहतोय चांगला झेल यष्टांच्या मागे सचिन बर्गे यांनी टिपला. आणि अशा एकंदरीत पहिल्या डावाच्या हायलाइट्स आपण बघितल्यात आणि लगेच आपण दुसऱ्या डावाकडे देखील वळणार आहोत. आणि दुसऱ्या डावासाठी मी पुन्हा एकदा इथे आमंत्रित करेल 2 दिग्गज समालोचक ज्यांचा आवाज आपण नुसता युट्यूबद्वारे ऐकलेला आहे, परंतु आज या पुण्यनगरीमध्ये हे दोन्ही दिग्गज आपल्या बरोबर जोडले जातील. एका बाजूने हिंदीमध्ये
सागर निकमच्या जागेवरती जेड्या बाबू पांचाळ. सागर निकमच्या जागेवरती बाबू पांचाळ. चेक चेक आलो आलो चेक आलो चेक. वेलकम बैक, सभी का स्वागत है प्रहार प्रीमियर लीग 2025 के अद्भुत खेल आप देख रहे हैं प्रथम स्पोर्ट मीडिया पर. और शाम का सत्र 5:49 का समय. इम्पैक्ट प्लेयर का इस्तेमाल. इम्पैक्ट प्लेयर है मैदान के अंदर बबलू खामकर. कासिफ संगम के लिए बिल्कुल वो रिप्लेसमेंट है. और अब इस बार बहुत बड़ा मुकाबला. गेंदबाजी करेंगे, गेंदबाज अपनी बॉलिंग वहां पर तैयार है. पावर प्ले का ओवर है, बहुत महत्वपूर्ण ओवर होगा. और इस वक्त फील्डिंग के जमावट. फ्लाइंग टिप करीब 1 पॉइंट पर खिलाड़ी. स्ट्राइक कवर 1 खिलाड़ी मिड ऑफ पर मौजूद है. मिड ऑन डीप मिड विकेट स्क्वायर लेग पर खिलाड़ी, एक फाइंडिंग पर खिलाड़ी तैनात है. और गेंदबाजी करने के लिए गेंदबाज अपनी बॉलिंग मार पर तैयार. इस ओवर की पहली गेंद ऑफ स्टंप के बाहर गेंद थी, बाहरी किनारा, विकेट कीपर का सहारा. पहली गेंद पर सोनू को विकेट मिला है और बल्लेबाज बबलू खामकर बैक टू द पेवेलियन. पहली सफलता मिली है. चांगला बॉल पाहायला मिळाला. सोनू बुदावले फलटण तालुक्यातील एक जबरदस्त गोलंदाज आहेत आणि इकडे पहिल्याच बॉलवर त्यांनी यश मिळवून दिले आपल्या टीमला. बबलू थोडंसं पाठीमागे हटून खेळण्याचा प्रयत्न करत होते. त्या प्रयत्नात जर पाहिलं तर योग्य दिशा नाही देऊ शकले. बॅटची काढा घेतली आणि त्यानंतर मात्र इकडे पहिली विकेट, पहिल्याच बॉलवर विकेट कोणत्याही टीमसाठी ही महत्त्वाची बाब असते क्षेत्ररक्षण करणार. आणि इकडे पहिल्याच बॉलला विकेट देखील येताना पाहायला मिळालेली आहे. त्यामुळे इकडे एक धावा बनवाव्या लागतील. पार्टनरशिप देखील गरजेची आहे आणि महत्त्वपूर्ण विकेट आलेली आहे. रवी गुले यांना साथ देण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये सचिन बर्गे आलेले आहेत. अनुभवी खिलाड़ी है जिनके पास काबिलियत है. बहुत ही शानदार बल्लेबाजी करते हैं. स्क्वायर द विकेट भी बल्लेबाजी करते हैं और फैंसी स्ट्रोक खेलना भी पसंद करते हैं. स्कोर बल्लेबाजों को खाता खोलना है, लेकिन गेंदबाज ने अपना खाता खोला है. सचिन बर्गे गेंदबाजी करने के लिए. सोनू पहली गेंद पर जब सफलता आपको मिले ना तो आपका कॉन्फिडेंस बढ़ने वाला है. पावर प्ले ऑन. अब ऑफसाइड पर 5 खिलाड़ी तैनात. ऑफ गेम के बाहर गेंद को कट किया बहुत सुंदर तरीके से. गैप ढूंढा गया, गेंद बॉलिंग तरफ ट्रैवल और पॉइंट के खिलाड़ी ने लाजवाब फील्डिंग की. उम्दा फील्डिंग बाउंड्री लाइन पर. सोनू फ्रंटलर गेंदबाज है और शानदार फील्डिंग का मुजाहरा बाउंड्री लाइन पर किया गया. स्कोर 2 रन 1 विकेट के नुकसान पर. सचिन बर्गे स्क्वायर ड्राइव बहुत अच्छा खेलते हैं, स्क्वायर कट बहुत अच्छा खेलते हैं, रिवर्स भी खेल सकते हैं और स्क्वायर द विकेट लाजवाब बल्लेबाजी करते हैं, बिहाइंड द विकेट बल्लेबाजी करते हैं. तो अलग अंदाज में अलग किस्म की बल्लेबाजी करने वाले बल्लेबाज सचिन बर्गे. टपकाते उछाल था, बैकफुट में जाके गेंद को अपर कट करना चाहते थे. गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क नहीं है. विकेट कीपर ने गेंद को गैदर किया. रन बनाने का कोई अवसर नहीं है. फ्रंटलाइन गेंदबाज सोनू गेंदबाजी कर रहे हैं. सचिन डोले मैथ्स एंड रीजनिंग एकेडमी प्रेजेंट प्रहार प्रीमियर लीग 2025. ब्रेन्स बैट एंड बाउंड्रीज परफेक्ट कॉम्बिनेशन. दोबारा उसी अंदाज से खेलना चाहते थे. जोरदार अपील और बल्लेबाज बैक टू द पेवेलियन. सचिन बर्गे डिपार्ट. सोनू के लिए दूसरी सफलता. विकेट कीपिंग लाजवाब है. दूसरे विकेट का पतन. सोनू कमाल की गेंदबाजी कर रहे हैं.
आणखीन एक अप्रतिम चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा टप्पा हा गुडलेन स्पॉटवरच पाहायला मिळाला. मागे हटून मात्र खेळायचं होतं कव्हर पॉईंटच्या दिशेने. बॅटची कडा पुन्हा एकदा चेतन चिंचकर यांनी घेतलेली ही कॅच इकडे पाहायला मिळाली आणि सोनू बुधावले म्हणजेच विवेक बुधावले यांनी आणखीन एक विकेट पहिल्याच ओव्हरमध्ये मिळवलेली आहे. म्हणजे लक्ष तेवढंही मोठं नाही आहे. 6 ओव्हरची मॅच आहे आणि प्रशांत आदवडे सर या मॅचमध्ये धावा होऊ शकतात. तुम्हाला फक्त मोठ्या फटक्यांसाठी न जाता सिंगल डबल्स देखील घ्याव्या लागतील. पॉवर प्लेचा फायदा घ्यावा लागेल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता पार्टनरशिपची देखील आवश्यकता आहे. या गोष्टी झाल्या तर मॅच येऊ शकते, परंतु सोनूने सुरुवात जबरदस्त केली है. बेहतरीन स्टार्ट, 68 रनों का टारगेट है और आप सटीक लाइन पर गेंदबाजी कर रहे हैं. और सबसे अच्छी बात, चंद्रकांत जी आउट ऑफ द स्तंभ गेंदबाजी, गोल्डन स्पॉट पर गेंदबाजी कर रहे हैं और बल्लेबाज को कट करने के लिए मजबूर कर रहे हैं. और बल्लेबाज जो है ना एक शॉट बार बार खेल रहे हैं, तो उसके कारण विकेट गिर गया. धीरज भाई शाहस्पोर्ट 2 रन 2 विकेट के नुकसान पर. गेंदबाजी में बस सोनू ने बैटर मैदान के अंदर पहुंच चुके हैं. सौरभ आए बैकफुट पर चले गए, बहुत ही खूबसूरती के साथ गेंद को पॉइंट क्षेत्र में खेल दिया. कवर पॉइंट पर गेंद को फील्ड किया जाएगा और इस सिंगल के साथ स्कोर 3 रन पर पहुंच चुका है. 3 रन 2 विकेट के नुकसान पर. करंट रेट 3.60 का. सोनू का ये बहुत ही अच्छा ओवर. 2 बड़ी टीमें मैदान के अंदर है. शानदार खेल देखने का मौका मिलेगा और एक बैटल, एक कॉन्टेस्ट बिल्कुल आप देखना चाहिए. गेंद और बल्ले के बीच जंग देखने के लिए दर्शक आए हैं. शेखर उत्तम शेल के बस स्टैंड में दर्शक है. जयेश अरेश्वर गरत स्टैंड में दर्शक है. विशाल दादा वसंत काबले लेजेंड खिलाड़ी जिनके नाम पर ये स्टैंड है. और गेंदबाजी में सोनू बुधावले बहुत ही बेहतरीन गेंदबाजी कर रहे हैं. स्ट्राइकर इन पर रवि घोले. स्कोर 3 रन 2 विकेट के नुकसान पर. पावर प्ले ऑन. ऑफ साइड पर 5 खिलाड़ी हैं. टप्पा खाती है, बिल्कुल उछालता, बहुत ही सुंदर स्ट्रोक, कट किया पॉइंट क्षेत्र में गेंद बहुत तेजी के साथ ट्रैवल. कवर पॉइंट पर खिलाड़ी बहुत तेजी के साथ गेंद को फील्ड करने के लिए आए. एक वक्त लग रहा था गेंद जाएगी बाउंड्री की तरफ, लेकिन आउटफील्ड थोड़ा सा धीमा था. शॉट कमाल का था. कदमों का इस्तेमाल करते हुए गेंद की तरफ आए थे बल्लेबाज. 5 रन 2 विकेट के नुकसान पर पहले ओवर का खेल समाप्त हुआ. धीरेन भाई शाहस्पोर्ट टीम बल्लेबाजी कर रहे हैं. 68 रनों का टारगेट उनके सामने है. रिक्वायरमेंट 12.60 का है. चंद्रकांत जी हमारे साथ जुड़े हुए हैं. 5 रन और क्या जबरदस्त गेंदबाजी सोनू द्वारा. सोनूने टप्पा खूप चांगला ठेवला. सातत्याने गुडलेन स्पॉटवरची गोलंदाजी चालू ठेवली आणि त्याच्यामुळे त्यांना यशही मिळालंय. 5 धावा खर्च केल्या, 2 विकेट आलेले आहेत. इकडे पहिल्या ओव्हरमध्ये मी म्हणेल इकडे चांगली कामगिरी फलटण टीमकडून होताना पाहायला मिळते. ज्या पद्धतीचे त्यांनी गोलंदाजी पहिल्या ओव्हरमध्ये केली आहे, परंतु अजूनही मॅच काही संपलेली नाही आहे. काही मोठे स्ट्रोक मॅचमध्ये पुन्हा एकदा धीरेनभाई शाह स्पोर्ट्स फाउंडेशनला घेऊन येईल आणि त्यांना ते आता प्रयत्न करावे लागतील. सौरभ दल भी बल्लेबाजी कर सकते, काबिल थे उनके पास. शानदार बल्लेबाजी इन्होंने हमेशा बारामती के लिए की है. जय महाकाल पलटन और धीरेन भाई शाह स्पोर्ट फाउंडेशन के बीच ये मुकाबला बहुत ही शानदार मैच. और पहली ओवर की कहानी अगर देखो तो सफल ओवर है. सोनू ने बहुत ही बढ़िया गेंदबाजी की है. बाबू पंचाल शॉट पिच गेंद ऑन साइड पर खेल दिया. स्क्वेयर का खिलाड़ी दायरे के अंदर उनके सर के ऊपर से गेंद बॉडी लेके बाहर जाएगी. दिल मांगे मोर, टीम मांगे मोर और ये लगा शानदार 4. इकडे जर पाहिलं तर थोडासा पाठीमागे बॉल टाकला होता, त्याचाच फायदा घेतला आणि जबरदस्त पुलचा फटका या ठिकाणी खेळताना पाहायला मिळाले. सौरभ टीमला थोडंसं बॅकफुटला होते पहिल्या चौकाराने, मात्र इकडे आशा वाढवली. टप्पा खाते थोड़ा स्तंभ के बाहर जाते हुए पॉइंट क्षेत्र की तरफ ढकेला था, लेकिन विकेट के बीच अच्छी तोड़ दोनों बैटर द्वारा. आंखों के में इशारा किया, 1 रन मुकम्मल किया. बाबू पंचल मैन फ्रॉम वाड़ा पालघर से ये खिलाड़ी यहाँ तक पहुंच चुके हैं. स्कोर 10 रन 2 विकेट के नुकसान पर. और केदारनाथ 11 की जो टीम खेलती है ना, बिल्कुल उनके उस टीम के कप्तान है. स्कोर 10 रन 2 विकेट के नुकसान पर. बहुत ही बढ़िया प्रदर्शन. फलटन का खिलाड़ी है, फलटन की टीम खेल रहे, तो ये फलटन का खिलाड़ी बाबू पंचाल स्पार्क कट करना चाहते थे. बहुत अच्छी गेंद, सुंदर गेंदबाजी. इस बार विकेट कीपर ने गेंद को गैदर किया, रन बनाने का मौका नहीं है. करेक्शन में आपको बताना चाहूंगा, बाबू पंचाल मैन फ्रॉम फलटन बहुत ही शानदार बल्लेबाजी करते हैं, गेंदबाजी करते हैं. इस वक्त आउट ऑफ द ऑफ अच्छी गेंदबाज रवि घुले के लिए. उसको 10-2 विकेट के नुकसान पर. आसमान की तरफ मिड ऑन का खिलाड़ी दायरे के अंदर, मिड ऑफ दायरे के अंदर उनके सर के ऊपर से ओवर द टॉप गेंद को खेल दिया है. बेहतरीन स्ट्रोक और अजय आवले
अंपायर के तौर पर ये चौका शानदार इशारा करते हुए। अक्षय और अजय बीच मैदान पर स्कोर 14-2 विकेट के नुकसान। सौरभ आणि त्यानंतर जर पाहिलं तर आता चांगला फटका रवी गुले यांच्या बॅटमधून देखील येताना पाहायला मिळत होता. हा बॉल थोडासा पुढे केला होता. पॉवर प्ले सुरू आहे आणि मिड ऑफच्या डोक्यावरून हा समोरच्या दिशेने खेळला चौकार आत्मविश्वास देणारा असेल. रवी गुलेकडे टॅलेंट आहे. कदमों का इस्तेमाल बहुत ही अच्छा कदम ताल, गेंदबाज भूल गया अपना सुर और ताल और बल्लेबाज रवि की बल्लेबाजी बेमिसाल। मैग्निफिसेंट स्ट्रोक, इट्स अ बाउंड्री। चांगला स्ट्रोक या ठिकाणी येताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा फुटवर्क चांगलं केलं, बाहेर आले आणि या स्ट्रोकला समोरच्या दिशेने एक जबरदस्त स्ट्रोक देखील खेळताना पाहायला मिळाले, ज्यांना मावळ तालुक्यातील इंदोरीचा ऋषभ पंत देखील म्हटलं जातं. जबरदस्त बॅटर आहेत, युवा खेळाडू आहेत रवी गुले आणि आता मात्र त्यांची बॅट बोलायला लागली आहे. खूबसूरती के साथ बल्लेबाजी कर रहे हैं। सबसे अच्छी बात है कदमों का इस्तेमाल बहुत अच्छा कर रहे हैं, गेंद के पीछ तक जा रहे हैं, सीधे बल्ले से गेंद को खेल रहे हैं। 10 पर पहुंच चुके रवि, स्कोर 8 रन। पुल टॉस गेंद थी, फायदा नहीं उठा पाए। इंपॉर्टेंट मुकाबला है, बहुत ही महत्वपूर्ण मैच। इस बार कंट्रोल नहीं था बाबू पंचाल का। सौरभ 6 पर केंद्र और बल्लेबाजों ने बिल्कुल रिव्यू लिया है। नो बॉल के लिए तो कुछ देर के लिए आपको रुकना पड़ेगा, दूसरा ओवर है और सारे खिलाड़ी अपनी जगह पर रहेंगे तो बेहतर हो जाएगा क्योंकि वक्त भी बहुत इंपॉर्टेंट है। और इस वक्त चंद्रकांत जी क्या लग रहा है कि ये नो बॉल हो सकता है या नहीं, तो बाद में अंपायर तो बताएंगे, लेकिन क्या लग रहा है? आपण शक्यतो पिचिंग बॉलसाठी किंवा यॉर्करसाठी ओव्हर पिच बॉलसाठी रेडी असतो आणि हे जे संध्याकाळचं सत्र आहे ना, एकतर नाईट किंवा आपला दिवसाचा थोडासा प्रभाव आहे, अशा सत्रात आपण बॉल साईडवरला थोडासा प्रॉब्लेम होतो, त्यामुळे आपण या बीमरसाठी रेडी नसतो आणि त्याच्यामुळे या ठिकाणी मात्र हा बॉल त्यांना कळला नाही. नो बॉल का इशारा किया गया टीवी अंपायर। सौरभ दलबी 6 पर केंद्र है, रवि घोली 10 पर बल्लेबाजी कर, स्कोर 18 रन 2 विकेट के नुकसान पर। दूसरा ओवर प्रगति पर है और बाबू पंचाल गेंदबाजी कर रहे हैं। एक तगड़ा मुकाबला मैदान के अंदर है, शानदार खेल देखने का मौका दर्शकों को जरूर मिलेगा। बाबू पंचाल का यह बहुत महत्वपूर्ण ओवर है। पलटन के सबसे बेहतरीन खिलाड़ी स्ट्राइकर इन पर रवि घोले दूरवलीन से गेंदबाजी करने के लिए तैयार है। कुछ देर के लिए कबर के खिलाड़ी जो है ना बिल्कुल खेल को रोकने की कोशिश कर रहे हैं, फील्डिंग को अलंकृत कर रहे हैं। ऑफ साइड पर 4 खिलाड़ी दायरे के अंदर। ऑफ टाइम के बाहर गेंद थी, बहुत अच्छा रीच है, पॉइंट के ऊपर से गेंद को खेल दिया, बाउंड्री लाइन के बाद 4 रन। मैग्निफिसेंट पार्टी बाय रवि घोले, इनका इंजन गर्म है, कमाल की बल्लेबाजी करे, जबरदस्त पारी कर रहे हैं अपनी टीम के लिए। या ओव्हरमध्ये रन आलेले आहेत, फायदा घेतला या ठिकाणी. अखूट टप्प्याची गोलंदाजी देखील होताना पाहायला मिळाली, फुटवर्क चांगलं पाहायला मिळालं आणि रवी गुले या युवा खेळाडूने स्वतःची छाप सोडलेली आहे आणि जी स्टार्ट पाहिजे होती ना पॉवर प्लेमध्ये ती मात्र या ठिकाणी मिळताना पाहायला मिळालेली आहे. धावफलक 2 ओव्हरनंतर 23 झालाय, 24 बॉलमध्ये 45, मॅच 50-50 आहे. जरी पहिल्या ओव्हरमध्ये थोडासा दबाव होता त्याला आता रवी गुलेनी आणि त्याचबरोबर त्यांच्या जोडीला सौरभ या दोघांनी हटवताना पाहायला मिळत आहे. मॅच आता खुली झाली आहे, दोन्ही टीमसाठी आता बरोबर मॅच आहे. जी हाँ, बहुत ही अच्छा मुकाबला और दोनों टीमों के लिए 50-50 वाला ये मैच है। शानदार खेल, जबरदस्त खेल, एक अच्छी कॉन्टेस्ट मैदान के अंदर। जय महाकाल पलटन और पहली गेंद ऑफ टॉप के बाहर थी, बाहरी किनारा, सोनू की बहुत अच्छी गेंदबाजी, उसके बाद में पॉइंट के ऊपर से एक जबरदस्त स्ट्रोक खेला गया और शानदार फील्डिंग बॉडी लाइन पर क्वालिटी पर फील्डिंग हुई है। यहाँ बिल्कुल सचिन बर्गे शिकार बने, पुल शॉट ऑन साइड पर खूबसूरती के साथ खेला गया। पावर प्ले में जो पावरफुल बल्लेबाजी रही, ये सीधे बल्ले से रवि गुले के कुछ जबरदस्त स्ट्रोक है, लाजवाब बल्ले, कदमों का इस्तेमाल करते हुए लॉफ्ट किया गया था, डाउन द ग्राउंड, 1 बाउंस गेंद बॉडी लाइन के बाहर चली गई थी और ये पुल शॉट है, पावरफुल है, बल्ले के बीचों बीच सौरभ दलबी, इनके बल्ले से गेंद डीप एंड विकेट बॉडी लाइन के बाहर, 6 रन।
चांगला स्ट्रोक इकडे पाहायला मिळाला. पहिलेच थोडेसे शफल झाले होते, बॉलचा अंदाज घेतला, त्यानंतर बॉल पिक केला आणि पिक केल्यानंतर काय जबरदस्त पुलचा फटका या ठिकाणी खेळताना पाहायला मिळाले. सौरभ लेदर बॉलचं क्रिकेट चांगले खेळतात आणि त्याच्यामुळे ते तंत्र त्यांच्याकडे खूप चांगलं अवगत आहे, तेच पाहायला मिळालं आणि या बॉलला लांब लचक पाठवलं. आता बॅटिंग करणारी टीम थोडासा दबाव बॉलिंग करणाऱ्या टीमवर निर्माण करू लागलेली आहे. यू आर एब्सोल्युटली राइट. जिस तरह से दोनों बल्लेबाज बल्लेबाजी कर रहे हैं, सौरभ दलबी 10 पर खेल रहे हैं, रवि गुले 14 पर खेल रहे हैं और तकनीक दोनों की अच्छी है गेंदबाजी करने के लिए. सोनू कदमों का इस्तेमाल किया था, इस बार आगे जरूर आए थे लेकिन बीट हुए. विकेट कीपर ने डायरेक्ट हिट लगाने की कोशिश की. बहुत अच्छी गेंद थी सोनू द्वारा, पहले ओवर में प्रभावित किया था, सफल ओवर तक कमाल की गेंदबाजी रही थी. इस मैच में एक्शन रिप्ले देखे जिस तरह से सोनू गेंदबाजी कर रहे हैं और सौरभ दलवी को इन्होंने बीट किया. 22 का इशारा अक्षय निर्मल कर रहे हैं. स्कोर 29, 2 विकेट के नुकसान पर. धीरेन भाई शाह स्पोर्ट 68 रनों का पीछा कर रहे हैं. करंट रन रेट की बात करें 12.86 और फिलहाल कुछ देर के लिए खेल रुका हुआ है. रनआउट चेक किया जाएगा. दोनों मशहूर अंपायर मैदान के अंदर अजय आवले और अक्षय निर्मल. तीसरे अंपायर की तरफ अगर देखें तो संजय बालेराव और बहुत ही बढ़िया काम तीनों अंपायर का रहा है. रिक्वायरमेंट 10.36 का है और अब ये देखा जाएगा डायरेक्ट हिट किया गया था तब क्या बल्लेबाज सुरक्षित है. और प्रथम स्पोर्ट मीडिया पर आप ये नज़ारा देख सकते हैं अलग अलग एंगल से, क्योंकि 12 कैमरे हैं तो दूध का दूध पानी का पानी तो होने वाला है. अभी तक क्वालिटी लाइव टेलीकास्ट रहा है प्रथम स्पोर्ट मीडिया का और ये ग्राफिक भी आएगा. ये देखिए दोबारा करीब से अलग अलग एंगल से दिखाया जा रहा है. फ्रंट कैमरा, बैक कैमरा, साइड कैमरा, सारे एंगल. अभी भी डिसीजन क्या पेंडिंग है अक्षय, अब देखते हैं. नॉट आउट. सुरक्षित है बल्लेबाज. स्कोर 30, 2 विकेट के नुकसान पर. तीसरा ओवर प्रगति पर है. सोनू गेंदबाजी कर रहे हैं. टप्पा खाने के बाद ऑफ स्टंप के बाहर गेंद थी, थोड़ा सा रुक कर गेंद को खेल दिया था पॉइंट पर. 1 रन लेने का मौका. सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ता. रन संख्या कुल मिलाकर 31, 2 विकेट के नुकसान पर. सौरभ दलवी 12 पर खेल रहे हैं. रवि गुले के बाद तो 15 पर बल्लेबाजी कर रहे हैं. सोनू का यह बहुत ही महत्वपूर्ण ओवर है. 21 गेंदों में 37 सोनू की जरूरत मुकाबला जीतने के लिए. ऑफ साइड पर जिस तरह से फील्डिंग फ्लाइट टिप गली पर खिलाड़ी. एक डीप बैकवर्ड पॉइंट, स्ट्राइक कवर मेड ऑफ, एक लॉन्ग ऑन मिड विकेट, स्क्वायर लेग, फाइन लेग इनटू द सर्कल. फाइन लेग का खिलाड़ी बहुत फाइन रखा गया था और इसका फायदा बल्लेबाज ने उठाया. सौरभ दलवी ने इस गेंद को खेल दिया था. फाइन लेग बाउंड्री के बाद 4 रनों के लिए. सुपर बैटिंग. पुन्हा एकदा तेच झालंय. थोडंसं पहिले शफल झाले, जागा बनवली या स्ट्रोक खेळायला. फाईन लेगच्या क्षेत्रात या बॉलला पाठवलं. चौकार, धावा काही थांबायला तयार नाहीये. विकेट थांबल्यात परंतु धावा बरसायला लागलेल्या आहेत आणि त्याचं कारण आहे रवि गुले आणि सौरभ दळवी या दोघांमध्ये आता एक चांगली पार्टनरशिप झालेली आहे. और दोनों का शॉट सिलेक्शन बहुत ही गजब का रहा है. बैकफुट पर इंतजार किया और गेंद को बाउंड्री की तरफ भेज दिया, लेकिन यह खिलाड़ी तैनात. क्या छूटा, सपना टूटा, मुकद्दर रूटा. देखिए रिएक्शन सोनू की बहुत निराश है, बहुत हताश है. ये आसान क्या छोड़ दिया. ये लड्डू था. शादी का समय नहीं है, लड्डू बांटने का समय नहीं है. सौरभ दलवी को जीवन दान मिला है. विकेट चाहिए. ये मैच जीतने के लिए आपको विकेट चाहिए. फल्टन एक विकेट की तलाश में है. जय महाकाल फल्टन और हिरेन भाई शाह स्पोर्ट फाउंडेशन के बीच ये तगड़ा मुकाबला. 37 रन 2 विकेट के नुकसान पर. तीसरा ओवर प्रगति पर है. सौरभ दलवी 17 पर खेल रहे. 7 गेंदों का सामना किया. रवि गुले 15 पर खेल रहे. तीसरे ओवर की आखिरी गेंद है. तुम्हारा रवैया ही यहाँ आपको बताएगा कि आप किस दिशा में जाने वाले हैं. बढ़िया लाइन, बहुत अच्छी गेंदबाजी. आखिर गेंद पर बिंदी है. अपने फॉलो थ्रू में सोनू ने गेंद को रोक लिया. 2 ओवर 17 रन 2 विकेट. 3 ओवर के बाद 36, 2 विकेट के नुकसान पर. धीरेन्द्र भाई शाह 68 रनों का पीछा करते हुए 18 गेंदों में 32 रनों की जरूरत है. अभी भी ये मुकाबला 50-50 है, लेकिन 1 विकेट खोने के बाद चंद्रकांत जी जो साझेदारी बनी है ना, वो बिल्कुल फल्टन टीम के लिए यहाँ खतरे की घंटी बजा सकती है या एक बार फिर सरदर का कारण बन रही है.
18 गेंद में 32। एक छोटा सा ब्रेक लेते हैं और ब्रेक के बाहर ये 3 ओवर की जो कहानी है आपको बताएंगे। डीजे मास्टर हमारे साथ जुड़ना है टाइटल सॉन्ग के साथ। आप एक बार फिर इस मैच में जो कमाल होगा, धमाल होगा, रोचकता बरकरार रहेगी, मजा आएगा। शुक्रिया डीजे, वेलकम बैक, सभी का स्वागत है। सचिन डोबले मैथ्स एंड रीजनिंग एकेडमी प्रेजेंट प्रहार प्रीमियर लीग 2025 ब्रिंग्स बैट एंड बाउंड्रीज परफेक्ट कॉम्बिनेशन। अब 3 ओवर का खेल आना बाकी। 18 गेंदों में 32 से 35 रनों, 18 गेंदों में 32 रनों की जरूरत है। और चंद्रकांत जी, अब आपको क्या लग रहा है, क्या अभी भी ये मैच 50-50 है? यस, 50-50 आहे. दोन्ही टीम बलाढ्य आहेत आणि दोन्ही टीमकडे प्रचंड असा अनुभव देखील आपल्याला पाहायला मिळतोय. आणि अजूनही जर पाहिलं तर या मॅचला जिंकण्यासाठी धावांची आवश्यकता असणार आहे. 18 बॉलमध्ये 32 धावांची आवश्यकता. जय महाकाल, फलटण, सुनील भिसे यांनी सातारा जिल्हा, सोलापूर जिल्ह्यातील खेळाडूंना एकत्रित करून त्यांची मोड बांधून तयार केलेला संघ, तर धीरेनभाई शानचा संघ पुणे परिसरातील खेळाडूंना घेऊन बनवण्यात आलेला संघ पाहायला मिळतोय. व्यावसायिक गटाचं क्रिकेट म्हटल्यानंतर तुम्हाला मुंबई, भारताच्या कोणत्याही राज्यातील, कोणत्याही जिल्ह्यातील, कोणत्याही तालुक्यातील, कोणत्याही शहरातील खेळाडू तुम्ही समाविष्ट करू शकता आणि त्याच्यामुळे आज मजा येणार आहे. 17 धावांवर सौरभ दळवी खेळतायत, रवी गुले खेळतायत. 15 धावांवर 36 धावा धावफलकावर आहेत. बॉलिंगला आलेले आहेत बरकत शेख. पहिला बॉल समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, ओव्हरपिच केला, त्याला मात्र या ठिकाणी सीमा रेषेच्या पलीकडेच पाठवलेला आहे. 4 चौकार. सौरभ दलबी बहुत ही बेहतरीन पारी कर रहे हैं। एक्शन रिप्ले देखें, ऊपर पिच गेंद थी, मिड ऑफ का खिलाड़ी दायरे के अंदर, उनके सर के ऊपर से आपको खेलना था ओवर द टॉप। एक टॉप क्लास स्ट्रोक सौरभ दलबी का। इकडे प्रयत्न करावा लागेल. मॅच अजूनही संपलेली नाहीये. काही विकेट घ्याव्या लागतील आणि काही डॉट बॉल टाकावे लागतील. यावेळेला वेगळा फटका, अल्टीपल्टी स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी पाहायला मिळाला. खरा क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी केलं जात आहे. फेकी देखील करतायत बाबू आणि एका धावेने धावसंख्या पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते. क्रिकेट रसिकांसाठी पर्वणी आहे. प्रहार प्रीमियर लीग 13व्या पर्वात येते आणि एखादी स्पर्धा 13व्या पर्वात येणं म्हणजे खूप मोठी बाब आहे. आणि इकडे मी सचिन ढवळे सरांचं, त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांचं विशेष कौतुक करेल. परंतु आता पाहायचं आहे, साताऱ्याच्या कराडचे असणारे बरकत यांना या ठिकाणी डॉट बॉल किंवा विकेट घ्याव्या लागतील. परंतु मावळच्या इंदोरीचे असणारे रवी गुले सध्या मैदानात चांगली बॅटिंग करतात, 15 वर आहेत. ओ, इकडे रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, परंतु या प्रयत्नात डॉट बॉल आलाय आणि ही बाब फलटणसाठी मात्र महत्वाची असणार आहे. एका टीमला जशा रन पाहिजेत ना, एका टीमला डॉट बॉल पाहिजे. डॉट बॉल आलाय आणि त्याच्यामुळे प्रत्येक बॉल नंतर उत्कंठा वाढणार आहे. 15 बॉलमध्ये 27. मॅच मधील रंगतता आता वाढायला लागलेली आहे आणि क्रिकेट रसिकांना काय पाहिजे तर चांगलं क्रिकेट पाहिजे आणि ते क्रिकेट आज मात्र इकडे आपल्याला पाहायला मिळेल. ओ, इकडे पुन्हा एकदा थोडंसं अक्रॉसच खेळायला गेले होते. यावेळेला बॅटची गडा घेऊन यष्टीरक्षक चेतन चिंचकर यांच्या दिशेने बॉल जाताना पाहायला मिळतोय जरूर, परंतु रन नाही मिळणार आहे. लगातारचे आलेले 2 डॉट बॉल पुन्हा एकदा फलटणला मॅच मध्ये घेऊन येत आहेत. परंतु इकडे अशाच प्रकारची कामगिरी करावी लागेल गोलंदाजांना सुद्धा. बरकत यावेळेला समोर खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. फटका खेळलाय परंतु लांबी किती आहे पाहावी लागणार आहे. हे फर्स्टला जवाब. वाह, काय बॉल अडवला त्या ठिकाणी. षटकारामधून बॉल खेचून आणला जणू काही. षटकार त्या ठिकाणी चेक केला जातोय खरा, परंतु एफर्ट्स लाजवाब, एफर्ट्स लाजवाब त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. माझ्या मते मनोज माने होते तिकडे. सोलापूरचे मनोज माने त्या ठिकाणी होते आणि त्यांनी या बॉलला मैदानात ढकलण्याचा प्रयत्न केला. बहुत ही जबरदस्त एफर्ट मैदान के अंदर. एवरी बॉल काउंट, एवरी मोमेंट इंटेंस. दिस इज वेयर द पैशन मीट परफॉर्मेंस. ये परफॉर्मेंस देखिए, ये फील्डिंग देखिए, उच्च कोटि की फील्डिंग मनोज द्वारा. वाह,
वाह, मजा आया देखने के बाद। एक एक रन जो है ना अब यहाँ से काउंट हो जाएगा। आप एक एक रन बचाने की कोशिश कर रहे हैं और चंद्रकांत जी अद्भुत फील्डिंग का नजारा। वा, मनोज मानेने आपल्या टीमला मॅच मध्ये आणलंय असं म्हणावं लागणार आहे। ज्या पद्धतीने त्यांनी हा चेंडू अडवलाय, 42 धावा धावफलकावर, 13 बॉलमध्ये 26, अजूनही पाहिजे आहेत। ओ, यावेळेला खोलवर टप्प्याचा चेंडू पाहायला मिळाला खरा, 1 रन त्या ठिकाणी मिळणार आहे। हे षटक बऱ्यापैकी राहिलं म्हणावं लागेल, कारण या षटकामध्ये धावसंख्येला कंट्रोल केलं गेलं। या षटकात विकेट जरी नाही आली तरी धावसंख्या अडवली गेलेली आहे। मॅच गेली आता शेवटच्या 2 ओव्हरसाठी। प्रशांत आदवडे सर, 12 बॉलमध्ये 25 पाहिजेत। मी अजूनही म्हणेल मॅच पुण्यामध्ये सुद्धा आहे आणि मॅच फलटण मध्ये सुद्धा आहे, 50-50। जी हाँ, ये आने वाला ओवर बताएगा कि ऊँट किस करवट पर बैठने वाला है। अब आपके पास 12 गेंदे 25 रनों की जरूरत है। ये दर्शक है, क्रिकेट के दीवाने, क्रिकेट के परमाने जो ना इस वक्त इस क्रिकेट का लुत्फ उठा रहे हैं। शुरू हो चुका है, जहां टीमें विकेट के लिए लड़ेगी, जहां सिर्फ एक मैच नहीं है, ये पैशन और परफॉर्मेंस के बीच एक अल्टीमेट टेस्ट है, अग्नि परीक्षा है। मजा आएगा। समय भी एक बार फिर इंपॉर्टेंट है और वक्त जो है बिल्कुल इसके ऊपर निगाह रहेगी। अजूनही जर पाहिलं तर 2 षटकांचा खेळ बाकी आहे। 12 बॉल आणि 25 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी। एका बाजूला धीरेनभाई शाह स्पोर्ट्स पिंपरी चिंचवड आणि त्यांच्यासाठी मैदानाच्या आतमध्ये पाहिला मी त्या सौरभ दळवी आणि रवी गुले, तर दुसऱ्या बाजूला महाकाल फलटण टीमसाठी येतात गोलंदाजीसाठी या वर्षीचे मिस्टर एरळवाडी, मालिकावीराची दुचाकी ज्यांनी एरळवाडीमध्ये मिळवली, असे खेळाडू येताना पाहिला मिळत आहेत गोलंदाजीसाठी। खटाव, मान या परिसरामध्ये मात्र धुमाकूळ घातल्यानंतर व्यावसायिक क्रिकेटमध्ये देखील येताना पाहिला मिळत आहेत। यावर्षी मोटरसायकल जिंकली सतपाल खाडे गोलंदाजीसाठी येताना पाहिला मिळत आहेत। पाहूया सतपाल यांची भूमिका इकडे महत्वाची असेल आणि सौरभ देखील तेवढेच महत्वाचे असतील। 12 बॉलमध्ये 25 ची आवश्यकता आहे या मॅचला जिंकण्यासाठी। सतपाल खाडे प्रयत्न करावे लागतील। दुसऱ्या बाजूला सौरभ यांनाही प्रयत्न करावे लागेल, कारण प्रयत्न केल्याशिवाय या जगात कुणालाच आणि काहीच मिळत नाही। आज प्रहार प्रीमियर लीग आहे। पहिला बॉल अगदी वेगात टाकलाय, कव्हरच्या क्षेत्रात खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय। पहिलाच बॉल वाईड यॉर्करचा प्रयत्न देखील प्रशांत सर झाला होता। धावफलक जर पाहिलं तर या ठिकाणी 1 ने पुढे जात असताना पाहिलं मिळेल। 11 बॉलमध्ये 24 ची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी आहे। रवी गुले खेळतात 11 बॉलमध्ये 16 वर आणि 11 बॉलमध्ये 24 वर खेळतायत सौरभ दळवी। 2 बलाढ्य संघांमधील व्यावसायिक दर्जाची ही लढत आहे। या लीग मॅचेस आहेत, म्हणजे तुम्ही एखादी मॅच पराभूत झाला तरी तुम्हाला संधी आहे, परंतु सगळ्यांची इच्छा असते की पहिलीच मॅच आपण जिंकावी। यावेळेला स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न झाला, टायमिंग नाही आहे। 1 धाव घेतली गेली आहे, दुसरीचा कॉल दिलाय परंतु नाही, एकच। आता पुन्हा एकदा फलटण सुद्धा मॅच मध्ये आलंय। सुरुवात पडझड झाली मॅच मध्ये, जर पाहिलं येताना फलटण पाहायला मिळाली, त्याच्यानंतर पार्टनरशिप झाली, काही मोठे स्ट्रोक आले मॅच मध्ये येताना पाहायला मिळाली धीरेनभाई शाह ही टीम, आणि आता पुन्हा थोडासा दबाव निर्माण झालाय। 10 बॉलमध्ये 23 ची आवश्यकता आहे या मॅचला जिंकण्यासाठी। सतपाल खाडे पहिले काही चेंडू खूप चांगले टाकलेत त्यांनी। यावेळेला बॉल समोरच्या दिशेने उडवण्याचा प्रयत्न केलाय आणि सौरभ दळवी यांनी मात्र हे बंद जुगारलेत। बॉलला पाठवलं सीमा रेषा पार, 4। संघर्ष ही जीवन का सार है, ये सबसे बड़ा उदाहरण है। दोनों तरफ संघर्ष रहा, अप्स एंड डाउन रहे। ये शॉट देखे सौरभ दलवी का, बल्ले के बीचों बीच खेल दिया था, बॉलर के सर के ऊपर से गेंद बाउंड्री लाइन के बाहर चली गई। दर्शनीय स्ट्रोक सौरभ का। यावेळेला स्ट्रोक खेळलाय तिकडे, एफर्ट्स लाजवाब होते, कॅच नाही झाली, परंतु प्रयत्न पुन्हा एकदा सोलापूरचे मनोज मानेच त्या ठिकाणी होते। हरकत नाही, कॅच नाही झाली, एफर्ट्स पुन्हा एकदा लाजवाब आहे। कोणी बॅटिंग करून मन जिंकतं, कोणी बॉलिंग करून मन जिंकतं, तर या मनोज माने यांनी फील्डिंग करून मन जिंकलेली आहेत। जी हाँ, जब आपको बल्लेबाजी करने का मौका नहीं मिले, एक बार फिर वो गेंदबाजी करने का मौका नहीं मिलता, तो फील्डिंग बहुत इंपॉर्टेंट है। 2 बार आपने रन बचाए हैं, यहाँ से गेंदबाज का कॉन्फिडेंस जरूर बढ़ेगा। सतपाल खाडे समोर जर पाहिलं तर सौरभ दळवी, एक चांगली लढत आपण सध्या पाहतोय। हो, पुन्हा एकदा चांगल्या टप्प्याचाच बॉल समोर खेळलाय, तिकडे आहेत मनोज माने। मनोज माने नाही तर मी म्हणेल मनोज माने नावाची एक भिंत उभी केली की काय फलटणवाल्यांनी तिकडे सोलापूरवाली। ये चाइना बॉल है और इनसे गेंद बिल्कुल बाउंड्री लाइन की तरफ नहीं जाएगी। बेहतरीन उच्च कोटि की फील्डिंग कर रहे हैं। हो, मॅच मध्ये मजा येते, प्रेक्षकांना सुद्धा अशाच मॅच पाहिजे असतात।
चांगली गोलंदाजी होताना पाहिलं मिळते. 7 बॉलमध्ये 16ची आवश्यकता आहे. सतपाल खाडे 5 बॉलमध्ये 9 रन खर्च केलेत. अनुभव आहे आणि दिवसेंदिवस प्रगल्भ होत चाललाय हा गोलंदाज खेळाडू. आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर युवा रवी गुले यांच्याकडे देखील जबरदस्त टॅलेंट आहे. 7 बॉलमध्ये 16. मॅच चांगलीच आता रंगात येऊ लागलेली आहे. सतपाल यावेळेला फटका एका पायावर खेळण्याचा प्रयत्न झालाय. एक धाव पुन्हा एकदा मनोज माने. एकच रन त्या ठिकाणी मिळणार आहे आणि मॅच गेलीये शेवटच्या ओव्हरमध्ये. प्रशांत आदवडे सर, सामना जबरदस्त. 6 बॉलमध्ये पाहिजे 15 धावा. लेकिन मैं क्रेडिट देना चाहूंगा बरकत के लिए, जिस तरह से उन्होंने वो केवल 7 रन दिए थे और जो मोमेंटम बल्लेबाजों के पास था वो थोड़ा अपनी तरफ लेके आए. सतपाल खाड़े ने उसका फायदा उठाया. मनोज की फील्डिंग लाजवाब रही है. इस ओवर में थोड़ा सा मुझे लग रहा है कि धीरेन भाई शाह वो थोड़ा बैकफुट पर चले गए, लेकिन मैच समाप्त नहीं है. मौका दोनों के पास अभी भी है. 6 गेंदों में 15 रन है. तो चंद्रकांत जी, पहली 2 गेंदें बहुत इंपॉर्टेंट है इस मैच में, फैसले की घड़ी है दोनों के लिए. यस प्रशांत सर, बरकत यांच्या हातामध्ये पुन्हा एकदा चेंडू सोपवलाय. मावळच्या इंदोरीचे रवी गुले टॅलेंट आहे, आज दाखवावं लागणार आहे. संधी आहे. 18 धावांवर ते खेळतायत आणि सौरभ दळवी मात्र 14 बॉलमध्ये 31 वर डावाचे नायक ते सुद्धा आहेत. 6 बॉल आणि 15 धावांची आवश्यकता आहे. क्रिकेटच्या खेळात कधी काय होईल याचा मात्र नेम नाही आणि इकडे चांगलीच मॅच रंगताना पाहायला मिळते. सगळ्यात पहिलं म्हणजे हे मैदान चांगलं आहे, स्पर्धा चांगली आहे, किट चांगले आहेत. पाहूया शेवटची ओव्हर. पहिला बॉल हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न होता रवी गुले यांचा, परंतु तिकडे पकडली गेली कॅच आणि विकेट येताना पाहायला मिळते. पहिल्याच बॉलवर यश मिळत आहे. बरकत हरकत कर रहे हैं. बहुत ही बढ़िया गेंदबाजी का प्रदर्शन इस मुकाबले में बिल्कुल है, उसमें कोई संदेह नहीं है. एक्शन रिप्ले देखिए, रवि गोले पिछले 8-10 गेंदों की अगर कहानी देखी तो बहुत संघर्ष करते. ऑफ स्टंप के बाहर गेंद थी, हेलीकॉप्टर खेलना चाहते थे, हवा में बहुत ऊपर गेंद चली गई और गेंद के नीचे खिलाड़ी बहुत अच्छा कैच बॉडी पर लपक लिया गया. और बरकत का पहला ओवर कमाल का था. दूसरे ओवर में स्टार्ट बहुत अच्छा हुआ है. दो टीमों ने साबित किया है हम किसी से कम नहीं है. दमखम लगा रहे दोनों टीमें, मजा आ रहा है. अब आपके पास 5 गेंदे हैं और 15 रनों की जरूरत. 5 बॉल आणि अजूनही जर पाहिलं तर 15ची आवश्यकता आहे या मॅचला जिंकण्यासाठी. पाहूया काय होईल या ठिकाणी. प्रयत्न करावे लागणार आहेत. विश्वजित सांगलीच्या कडेगावचा असणारा एक जबरदस्त बॅटर मैदानाच्या आतमध्ये साथ देण्यासाठी पाहायला मिळत आहे. सौरभ दळवी यांची 5 बॉल बाकी आहेत. विश्वजित बॅटिंगसाठी मॅच विनर खेळाडू आहेत आणि स्वतः लेदर बॉल क्रिकेटचे प्रशिक्षक देखील आहेत. पाहूया काय करतील. 5 बॉलमध्ये 15. समोर आहेत कराडचे बरकत आणि समोर जर विश्वजित एकमेकांच्या विरोधात बऱ्याचदा आले असतील, कारण जवळचाच विभाग आहे त्यांचा. आज पुण्यामध्ये एकमेकांच्या विरोधात आहेत. पहिला बॉल, पहिल्याच बॉलवर सिक्सर. 6. व्हाट ए शॉट. बॉलिंग स्वीप है और ये एक्शन रिप्ले देखिए. गरुड आकाशात उडलंय, पडतोय पण घडतोय, पडतोय पण घडतोय आणि मैदानात नडतोय. आकाशाकडे नजर आहे. गरुड आकाशात उडालाय. पहिला षटकार आलाय. इरादे स्पष्ट आहेत. एका टीम मधले खेळलेले आहेत, एकमेका विरुद्ध पण खेळलेले आहेत. चंद्रकांतची आता मजा येणार आहे. 4 चेंडू 9 धावांची आवश्यकता. वाह, सांगलीच्या कडेगावरून या ठिकाणी आलेत आणि जबरदस्त कामगिरी त्यांची इकडे होताना पाहायला मिळते. पहिल्याच बॉलवर षटकार आणि मॅच मधील रंगत वाढवली आहे. 4 बॉलमध्ये 9 धावा. मॅच मध्ये पुन्हा एकदा चुरस पाहायला मिळते. यावेळेला स्टोक तर खेळलाय. टायमिंग तेवढं प्रॉपर नाहीये, परंतु फिल्डर त्या ठिकाणी येताना पाहायला मिळतील. फेकी केली जाते. 1 धाव त्या ठिकाणी मिळणार आहे. समीकरण मात्र बदलताना पाहायला मिळत आहे. आता सामना मात्र थोडासा पुढे जाताना पाहायला मिळेल. 3 बॉल 8 रनची आवश्यकता. अजूनही मी म्हणेल हा सामना 50-50 आहे. एखादा डॉट बॉल मॅचला महाकाल फलटण कडे घेऊन जाईल. एखादा मोठा फटका धीरेनबाई शहा पिंपरी चिंचवड यांच्याकडे मॅचला घेऊन जाताना पाहायला मिळेल. अगदी जबरदस्त मॅच. अजूनही कुणालाच माहित नाही कोण जिंकणार आहे. एवढा जबरदस्त सामना या ठिकाणी रंगताना पाहायला मिळालेला आहे. बॅट आणि बॉलचं युद्ध आपल्याला आवडतं, मग ते दिवसाचं असू देत रात्रीचं असू देत. आज मात्र या क्रिकेटची मजा अख्खा महाराष्ट्र आणि अख्खा भारत घेत आहे. यावेळेला फुल टॉस केलाय. या फुल टॉसला माफी नसणार आहे. सौरभने पाठवलं याला सुद्धा सीमा रेषा पार. ब्रिलियंट बैटिंग सौरभ दलवी, मैन इन फॉर्म. फुल टॉस गेंद. सामने घना अंधेरा है लेकिन दिया जरा ना काम बनाए.
फुल टॉस पर सौरभ दलवी बॉस बने हैं, कासम खास बने हैं और कमाल का स्ट्रोक प्रेस से रिलीज करने वाला छक्का. दोन्ही वेळेला फुल टॉस पाहायला मिळाले. फुल टॉस टाकणार अशा क्षणी तर काय होणार. आणि विश्वजित यांनी एक मोठा फटका मारला आता सौरभ यांनी, परंतु मॅच संपलेली नाहीये अजूनही. 2 बॉल 2 रनची आवश्यकता आहे. यावेळेला फटका मात्र या ठिकाणी कव्हरच्या क्षेत्रात खेळण्याचा प्रयत्न केलाय. एक धाव तिकडे घेतली गेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नात हो हो अगदी रंगतदार अवस्था या ठिकाणी पाहायला मिळते. काय मॅच चालली आहे. जबरदस्त जबरदस्त जबरदस्त. टाय झाल्यावर सुपर ओव्हर असणार आहे आणि इकडे जर पाहिलं तर एकच रन आलेली आहे, म्हणजे मॅच शेवटच्या बॉलवर गेली आणि एका धावेची आवश्यकता आहे. प्रशांत सर, देखिए दर्शक चाह रहे हैं कि सुपर ओवर हो और जिस तरह से एक तरफ धीरेन्द्र भाई शाह स्पोर्ट फाउंडेशन और फल्टन की टीम खेल रही है, मौका तो है इस वक्त. एक गेंद में 1 रन चाहिए. अगर 1 रन नहीं बनता तो मुकाबला टाई हो जाएगा. 1 रन बनता है तो धीरेन्द्र भाई शाह टीम जो है वो बिल्कुल जीत प्राप्त कर सकती है. लेकिन बड़ा मैच, बहुत अच्छा मुकाबला, रोचक मुकाबला. इस तरह के मुकाबले देखने के लिए दर्शक आते हैं. एक तरफा प्यार और एक तरफा मुकाबला किसी को अच्छा नहीं लगता. और अब टीवी अंपायर पूरे इनिंग में नहीं आए थे इस मैच में. इस इनिंग में पहले इनिंग में आए थे, लेकिन दूसरी इनिंग में अब टीवी अंपायर भी आ गए हैं. तो अब टिक 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 की आवाज आ रही है. कीप रोलिंग. थोड़ा इंतजार हो रहा है और परिणाम के लिए भी इंतजार हो रहा है. यस, खेळाडू मात्र या ठिकाणी माघारी परतताना पाहायला मिळतील, परंतु त्यांनी त्यांचं काम केलंय. सौरभने काय इनिंग या ठिकाणी खेळली. 38 धावा या मॅचला जिंकून देण्यामध्ये ज्यांचा मोलाचा वाटा राहिला. मोक्याच्या क्षणी ते रनआउट होत आहेत. सामना अजूनही संपलेला नाहीये, कारण बऱ्याचदा आपण पाहतो प्रशांत सर 1 बॉल 4 1 बॉल 6 बऱ्यापैकी वेळा होतात, परंतु 1 बॉल 1 तेवढं देखील सोपं नसतं. परंतु चांगलं तंत्र आहे विश्वजित यांच्याकडे. पाहूया काय होईल आणि कशा प्रकारे रनआउट झालेत ते सुद्धा प्रथमची टीम आम्हाला विविध अँगलने दाखवते. वा, गुड जॉब. 1 बॉल 1. सामना जबरदस्त अवस्थेमध्ये पाहायला मिळतोय. एका बाजूला पुण्याचे खेळाडू पाहायला मिळत आहेत, एका बाजूला जर पाहिलं तर सातारा, त्याचबरोबर जर पाहिलं तर सोलापूर जिल्ह्यातील खेळाडू पाहायला मिळत आहेत. सांगलीचे खेळाडू देखील पुण्याच्या संघामध्ये पाहायला मिळत आहेत. विश्वजित स्ट्राईकला जरूर आहेत. विश्वजित गरुड, सगळ्यांचं लक्ष इकडे लागलं असणार आहे. एका बाजूला बरकत, एका बाजूला विश्वजित. 1 बॉल 1 रन. क्षेत्ररक्षण जवळ आहे. काय होणार या शेवटच्या बॉलवर? कोण जिंकणार ही मॅच? एका बाजूला पिंपरी चिंचवड आहे, एका बाजूला फलटण आहे. काय होणार या मॅच मध्ये? 1 बॉल 1 रन होणार की नाही? होणार की नाही? होणार की नाही? प्रहार प्रीमियर लीग आपण पाहतोय. शेवटचा बॉल या वेळेला फ्लिक केला जातोय. गॅप मध्येच बॉल खेळलाय. विश्वजितने कमाल केली या ठिकाणी आणि या मॅचला दोन्ही टीम चांगल्याच खेळल्या, परंतु धीरेनभाई शहा यांच्या संघाने बाजी मारली आहे. जबरदस्त क्रिकेट सर, दोन्ही टीम चांगल्याच क्रिकेट खेळल्या. जी हाँ, बहुत ही बेहतरीन खेल मैदान के अंदर. और इस तरह के मुकाबले जब होते हैं ना तो क्रिकेट की जीत होती है. तो एक क्वालिटी क्रिकेट और इस तरह का जो मैच हो जाता है तो टूर्नामेंट की क्वालिटी बढ़ती है. प्रहार प्रीमियर लीग में दूसरे दिन में शाम के सत्र में एक बेहतरीन मुकाबला. अब चलते हैं मैन ऑफ द मैच की तरफ और बैटिंग कार्ड, उसके साथ टॉस भी किया जाएगा. बैटिंग कार्ड भी अब देखे और ये चतुराई के साथ एक एकेडमी चलाते गरुड़ साहब, तो इनको पता कि क्या करना है. बड़े स्ट्रोक के लिए जाना था या सिंगल के लिए. विनिंग स्ट्रोक जो खेला ना तो बिल्कुल कलाई का इस्तेमाल किया, सिंगल लिया और ये गेंद बाउंड्री की तरफ चली गई. 4 रनों के लिए चली गई, लेकिन कलात्मक क्रिकेट मैदान के अंदर गरुड़ द्वारा विश्वजित गरुड़. कांग्रेचुलेशन धीरेन्द्र भाई शाह स्पोर्ट फाउंडेशन. और मैं प्रहार 11 टीम के कप्तान को बुलाना चाहूंगा. टॉस बॉक्स में मैन ऑफ द मैच का अवार्ड भी दिया जाएगा. इस मैच में जय महाकाल फल्टन की तरफ से अक्षय ने बनाए 32 रन, 17 गेंदों का सामना किया. चेतन चिंचकर 14 रन, सागर निकम 7 रन, सुनील नॉट आउट रहे 6 पर. दूसरी तरफ से सौरभ दलवी के शानदार 38 रन 16 गेंदों का सामना किया. रवि की बात करें तो इन्होंने 8 रन बनाए, 14 गेंदों का सामना किया है. और विश्वजीत गरुड़ ने नॉट आउट 8 बनाए, लेकिन सेंसिबल बल्लेबाजी, 3 गेंदों में 8 विनिंग स्ट्रोक इन्होंने खेल दिया था. धीरज गच्चे 2 ओवर 19 रन 4 विकेट, कासिफ 1 ओवर 12 रन 1 विकेट और प्रथमेश 1 ओवर 14 रन. अगले मैच का टॉस किया जाएगा. इस मैच में मैन ऑफ द मैच धीरज गच्चे, बहुत ही शानदार गेंदबाजी, 2 ओवर 4 बहुत महत्वपूर्ण विकेट और 19 रन खर्च किए. तो धीरज गच्चे को आना है मैन ऑफ द मैच का अवॉर्ड लेने के लिए. आणि त्याचबरोबर दोन्ही संघाचे कॅप्टन धीरेन्द्र भाई शाह स्पोर्ट फाउंडेशन संघाचा कॅप्टन
आणि दुसऱ्या बाजूला प्रहार 11 संघाचे कॅप्टन. आपण टॉस बॉक्स मध्ये या.